या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय. अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री ओंकारनाथ बिहाणी, आजच्या पर्वाचे अध्यक्ष श्री मोहनराव करंजकर, अरुण ताजने, जसपाल डंग, राजेंद्र भंडारी, ओमप्रकाश आसावा, अनिल राठी, नारायणजी कलंत्री आणि या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, माझे स्नेही श्रीकांतजी कासट आणि संगमनेरमधील सर्व तुम्ही रसिक श्रोते हो, तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. यासाठी की इथे येण्यापूर्वी मी थोडी माहिती घेतली या व्याख्यानमालेची आणि त्यातून मला जे कळलं आणि जाणीव झाली ती खूप वेगळी आहे. कारण एक खूप मोठी परंपरा या व्याख्यानमालेला आहे. यापूर्वी पण मी संगमनेरमध्ये आलो होतो, ते वेगवेगळ्या कारणांमुळे आलो होतो. आमच्या एव्हरेस्ट मोहिमेनंतरसुद्धा संगमनेरमधील आपल्या महाविद्यालयामध्ये एक कार्यक्रम झाला. संजयजी मालपाणींनी मला बोलवलं होतं आणि त्यावेळेस मी आलो होतो. पण या व्याख्यानमालेमध्ये आपण मला बोलवलं तर हा मी माझा बहुमान न मानता माझा जो खेळ आहे गिर्यारोहण, हा खेळ समाजापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आता तो पसरला आहे किंवा लोकांना तो माहिती झाला आहे असं मी समजतो. माझ्या खेळाचा तो बहुमान आहे. आज आपल्यापुढं मला जे काही बोलायचं आहे त्यासाठी काही फोटोंचा किंवा काही स्लाईड्सचा आधार मी घेणार आहे. थोडीशी तांत्रिक या ठिकाणी प्रोजेक्टरमध्ये काही गडबड आहे, त्यामुळे खरं तर मी आत्ता सुरू करणार आहे बोलायला, त्याच वेळेस त्या स्लाईड्स पण मला तुम्हाला दाखवायच्या होत्या, पण हरकत नाही. कारण मगाची जी लाईट गेली मला वाटतं त्यामध्ये त्या प्रोजेक्टरला काहीतरी इजा पोचली असेल, पण दुसऱ्या प्रोजेक्टरची व्यवस्था चालू आहे. हे काही आम्हाला नवीन नाही. गिर्यारोहण करताना ना म्हणजे अडचणी कायमच येत असतात. काही कधी सहजासहजी होत नसतं गिर्यारोहण. म्हणजे 1976-77चा सुमार होता आणि त्यावेळेस मी या वेगळ्या अशा खेळामध्ये नकळत आलो. माझ्या आयुष्यात महाराष्ट्र मंडळ म्हणून जी शाळा आहे त्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे असं मी जर म्हटलं तर ते अगदी चुकीचं ठरणार नाही. पुण्यातल्या महाराष्ट्रीय मंडळ या शाळेमध्ये माझं सगळं शालेय शिक्षण झालं, सगळं स्कूलिंग तिथं झालं. आमची शाळा कॅप्टन शिवरामपंत दामले या एका मराठी सैन्यातल्या धाडसी लष्करी अधिकाऱ्याने सुरू केली पुण्यामध्ये. आणि त्यांना असं वाटत होतं काम की आपली मराठी माणसं जी आहेत ती कुठंतरी धाडस करताना कमी पडतात आणि त्यासाठी एका वेगळा हेतू किंवा एक वेगळं ध्येय घेऊन ती शाळा पुण्यात सुरू झाली. आणि आमच्या शाळेत आम्हाला आठवतं की आमच्या सगळ्या वर्गाला अनेक गोष्टी ह्या करायला लागायच्या सक्तीने. आमच्या शाळेमध्ये पोहण्याचा तलाव आहे, त्या ठिकाणी आम्हाला ते पूर्वी डालड्याचे डबे होते, ते पाठीवर बांधून सगळ्यांना हातपाय मारायला शिकवायचे. त्याच्या पलीकडे एक विहीर आहे, त्यामुळे विहिरीमध्ये पण लगेच उडी मारायची. तुम्हाला थोडं पोहायला लागलं की विहिरीत ढकलून द्यायची, उडी मारायची नाही. आम्ही किती रडलो किंचावर तर ढकलून द्यायचे. आमच्या शाळेत तालीम पण आहे, त्या ठिकाणी आम्हाला व्यायाम करायला लावायचे, मल्लखांब, अनेक प्रकारचे देशी व्यायाम आम्हाला एक कंपल्सरी होते अभ्यासाबरोबर. आणि त्याच वेळेस आमच्या शाळेत एक आपटे म्हणून एक वेगळे असे प्रगतशील असे नवीन कल्पना राबवणारे मुख्याध्यापक आले आणि त्यांनी आमच्या शाळेमध्ये हा माउंटेनरिंग क्लब 76 साली सुरू केला. मला वाटतं शालेय स्तरावर आपल्या राज्यामध्ये सुरू झालेला पहिला असा तो क्लब होता.
आणि त्या काळात मला काही कळत नव्हतं की गिर्यारोहण म्हणजे काय किंवा गिर्यारोहण कशाला म्हणतात. पण मी जाऊ लागलो आणि भटकू लागलो. खूप मजा यायची. कुठंतरी गडकिल्ल्यांवरती दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकायला मिळतं आहे उन्हा पावसामध्ये. आणि त्याला ते सगळं वाढीला लागण्याचं पण वेगळं कारण आहे, कारण ह्याच्यासाठी घरून पण प्रोत्साहन पाहिजे होतं. माझी आई खूप लवकर गेली मी 4थीत असताना. आणि पूर्वी जसे वाडे तुम्ही लोकांनी बघितले असेल, पुण्यामध्ये पण खूप जुने वाडे होते. आता आज जवळजवळ एकही वाडा शिल्लक नाही आहे. पण नारायणपेठेमध्ये पुण्याच्या आमचा वाडा होता. अगदी केसरी वाड्याला, टिळक वाड्याला लागून आमचा वाडा होता. आणि त्या वाड्यात माझं बालपण गेलं. आमच्या वाड्यामध्ये एक खूप मोठं औदुंबराचं झाड म्हणजे उमराचं झाड होतं. त्याला एक पार होता दगडी, आणि त्या पाराच्या इथं एक हनुमानाची मूर्ती, दत्ताच्या पादुका असं सगळं होतं. आणि छान तो पार होता. त्या पारावरती मी रोज बसत असे. त्या हनुमानाची पूजा अर्चा हे सगळं होतच होतं. पण त्या औदुंबराच्या झाडाच्या मागच्या बाजूला एक डोली होती, आणि त्या डोलीमध्ये काही सेंद्रिय दगड होते. मी कुतूहलाने माझ्या आजीला विचारलं की आजी ते काय आहे. तर आजीने मला सांगितलं की अरे ते मुंजे आहेत, तिकडे जाऊ नको. म्हटलं मुंजे म्हणजे कोण? तर ती म्हटली जे ब्राह्मण मुलं असतात ज्यांची मुंज झालेली असते आणि दुर्दैवाने त्यांचं लग्न होण्यापूर्वी जर त्यांचा मृत्यू आला तर ते त्या ठिकाणी त्यांचा तो वास असतो त्या मुंजाच्या रूपात. आणि कुणीतरी वाड्यात माझ्या अजून ज्ञानामध्ये भर घातली की ते रात्रीच्या वेळेस अंधारात ते मुंजे झाडावरून खाली येऊन बसतात तिथं. आता हे ऐकल्यावर माझ्या बालमनात एक वेगळी भीती पक्की बसली होती की संध्याकाळी अंधार पडलं की ते 5-6 मुंजे तिथं असणार. आणि एकदा असं झालं की मी अभ्यास करत होतो, म्हणजे शाळेत होमवर्क दिलं होतं ते त्या पारावर बसून मी लिहित बसलो होतो. कधी अंधार पडला, थंडीचे दिवस होते, आणि मी घरात मला वाटलं की आता घरी लगेच गेलं पाहिजे, अंधार पडला आहे का. आता माझ्या डोक्यात विचार आला की ते मुंजे सगळे खाली येतील, ते येण्यापूर्वी आपण घरात पळावं. भीती वाटली आणि मी गेलो, आणि ते दप्तर माझं तिथंच राहिलं. होमवर्क अर्धवट राहिला. दुसऱ्या दिवशी शाळा सकाळी होती, शनिवार होता, आणि मी लगबगीने ते पहिलं जाऊन दप्तर उजाडल्यावर घेतलं आणि शाळेत पळालो. शाळेत गेल्यावर होमवर्क अर्धवट आहे म्हणून तो रिमार्क आला. आमच्या त्या डायरीत यायचं लिहून, आणि वडिलांची सही घ्यायला लागायची. माझे वडील थोडे तापट होते स्वभावाने. तर घाबरत मी ती सही घ्यायला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी मागे पुढं काही विचारलं नाही आणि मला थोडासा मार द्यायला सुरुवात केली. थोडंसं सांगतो आता सगळ्यांसमोर, पण अगदी फोडून काढला. मी रडायला लागलो. माझी आजी म्हणली अरे तू मारतो का, त्याला विचार तरी काय झालं, का अभ्यास केला नाही त्यांनी, होमवर्क का केलं. मग वडिलांनी मध्ये ब्रेक घेतला आणि विचारलं की का तू होमवर्क का केलं नाही. त्यांना आठवलं की कशासाठी मारतोय ते विचारावं, आणि ते त्यांनी विचारलं. आणि मग मी त्यांना खरं सांगितलं की असं असं रात्री झालं, संध्याकाळ झाली, ते मुंजे तिथं आले असतील म्हणून मला भीती वाटली, आणि मी तो होमवर्क आणि ते दप्तर तिथंच ठेवून घरात पळून आलो. ते ऐकल्यावर माझ्या वडिलांना खरंच कुठंतरी वाईट वाटलं. अरे आपला मुलगा असा स्वभावाने काय माहिती असं का घाबरतो, असं नाही व्हायला पाहिजे. आणि योगायोगाने त्याच वेळेस आमच्या शाळेमध्ये तो गिर्यारोहणाचा किंवा माउंटेनरिंग क्लब सुरू झाला, आणि मी त्याच्यामध्ये जायला लागलो. असं काही ठरवून नव्हतं, काही कळत नव्हतं गिर्यारोहण काय. ते जायला जेव्हा लागलो मी त्यावेळेस असं झालं की मजा येत होती, भटकत होतो. विश्वास केळकर म्हणून आमचे सर होते, आम्हाला घेऊन जायचे ठिकठिकाणी. आणि त्यानंतर शाळेमध्ये असं डिक्लेअर झालं की आपल्याला, म्हणजे 1 वर्षानंतर 1978 साली ह्या 60-70 मुलांमधून 11 मुलांची निवड होणार आहे, आणि त्यांना हिमालयामध्ये 1 महिन्याच्या ट्रेकसाठी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या ठिकाणी घेऊन जाणार होतं. पण ज्यांची निवड होईल, जे त्याच्यासाठी सक्षम असतील तेच. माझ्या मनाने घेतलं की आता आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि मी सगळं पळणं धावणं जे काय शक्य होतं मला ते सुरू केलं. आणि मग आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या 11 मुलांमध्ये मी निवड झाली माझी. आता प्रश्न होता पैशाचा. त्यावेळेस 78 साली त्या 1 महिन्याच्या ट्रेकचे पैसे पण खूप मोठे होते, काहीतरी 1500 रुपये होते त्यावेळेस खर्च होता. वडिलांनी दिले तरच जाऊ शकणार होतो. घरी मी आलो आणि वडिलांना सांगितलं मला असं ट्रेकमध्ये मी सिलेक्ट झालो आहे आणि मला 1500 रुपये भरायचे शाळेमध्ये. माझ्या वडिलांनी मागे पुढे काही न बघता ते पैसे शाळेमध्ये भरले. त्यावेळेस आमचे जवळचे नातेवाईक काही म्हणाले, त्यांचे मित्र म्हणाले अरे कुठं तू आईविना मुलाला पाठवतो, इतक्या लांब, तो अजून महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही, कुठंतरी हिमालयात एकुलता एक मुलगा काय होईल. माझे वडील खूप प्रॅक्टिकल होते. ते म्हणाले काही होणार नाही, तो गिर्यारोहण म्हणजे काय करतो मला माहीत नाही. खरंच माहीत नव्हतं त्यांना नेमकं आम्ही काय करतो, अनेकांना माहीत नसतं. पण ते म्हणले मला एवढंच माहिती आहे की आता तो पहिल्यासारखा भीत नाही, त्याच्या स्वभावामध्ये काहीतरी फरक झाला आहे, आणि त्याच्यासाठी म्हणून मी त्याला अगदी पाठवणार. आणि अशा प्रकारे मी पहिल्यांदा हिमालयात 8वीची परीक्षा दिल्यानंतर मी महिन्याच्या सुट्टीत गेलो. मी आता त्या विस्तृत सगळ्या ह्याच्यात जात नाही, पण मी हे मुद्दाम सांगितलं की कारण ह्याच्यातून जे काय माझ्या आयुष्यात घडलं ते खूप वेगळं घडलं. 1 महिन्याचा आमचा तो ट्रेक खूप छान झाला. त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचं वातावरण, जुने पिट्टू मिळायचे लष्कराचे ते पाठीवर होते, हंटर शूज, खूप सगळ्या गोष्टी साधारण होत्या, आणि तो ट्रेक पूर्ण केला.
आणि शेवट त्या ट्रेकचा जो करायचा होता, हेमकुंड साहेब म्हणून आपल्या कोणाला माहिती असेल, गोविंद घाट म्हणून जो जोशीमठच्या पुढचा परिसर आहे गढवाल हिमालयातला, त्या ठिकाणी आम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये होतो. आणि त्या हेमकुंड साहेब जे गुरु नानक जे 10वे गुरु शीख धर्मातले, त्यांनी जिथं 15,000 फुटांवरती तपश्चर्या केली, त्या ठिकाणी एक तलाव आहे आणि त्या ठिकाणी हेमकुंड साहेब एक खूप पवित्र तीर्थस्थान शीख धर्मियातल्या लोकांचं आहे. त्याचं बांधकाम त्यावेळेस चालू होतं. मला अजूनही आठवतं आहे, रस्त्यापासून सिमेंटचं पोतं तिथपर्यंत घेण्यासाठी पोर्टर म्हणजे जो हमाल आहे तो 50 रुपये घेत असे आणि सिमेंटच्या पोत्याची किंमत 30 रुपये होती. आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधलं आमचे शेवटचे दिवस होते. आता शेवटच्या दिवशी शाळेचा झेंडा 16,000 फुटांवर लावायचा होता. आम्ही खूप दमलो होतो, सगळे पायपीट करून, आमचे सगळे जीव लहान होते आणि त्यावेळेस ते इक्विपमेंट मोठे मोठे जाड दोर हे सगळं कठीण होतं ते सगळं. तर आमच्याबरोबर 5 शिक्षक होते आमचे आणि त्या 5 शिक्षकांनी सांगितलं की आपल्याला तुमच्या शाळेतल्या मुलांनी शाळेचा झेंडावर न्यायचा आहे. कोणीच बोलत नव्हतं कारण सगळेजण थकले होते आणि ते सगळं बर्फ, ती थंडी, हे सगळं आमच्यासाठी सगळं नवीन होतं. माझा जो शिक्षक माझे जे होते एक शिरीष म्हणून होते आणि ते म्हणाले, उमेश मला काही माहीत नाही, त्यांनी आदेश सोडला, तुला उद्या जायचं आहे. मी त्यांना म्हटलं, पाय पडतो सर तुमच्या, तुम्ही माझ्या का मागं लागतं, किती दणकट मुलं आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत, 9वीतली आहेत, 10वीतली आहेत, तुम्ही माझ्या नका मागं लागू. मग अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. पण ते म्हटले, मला काही माहीत नाही, तू उद्या निघायचं आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, सकाळी ती शिरीष सर पुढं, मी मध्ये, माझ्या मागं अजून एक सर, अशी आमची ती वरात आणि मोठे जाड ते नॉयलॉनचे गरवाऱ्याचे दोर होते, कमरेला ते कासत होते. आमची ती यात्रा सुरू झाली. एक 16,000 फुटाचा अनामिक पीक चढायला. जसं जसं मी थोडा वर गेलो तसं तसं मला जेव्हा खाली दिसायला लागलं, बर्फातून आमचं सगळं हिम पडलं होतं आणि त्याच्यातून मार्गक्रमण चालू होतं. आणि मग जो काही उत्साह आला आणि मी चालू लागलो. 16,000 फुटांवरती गेल्यावर शाळेचा झेंडा त्या ठिकाणी लावला आणि मग जे काही मनामध्ये विचार आले, काही खरं सांगतो असं काही वेगळं आलं नव्हतं, पण ते जाणवलं कधी माहिती का, पुण्यात परत आल्यानंतर. म्हणजे बरीच जणं म्हणत असतात की अरे तुम्ही, विचारतात आम्हाला, तुम्ही एव्हरेस्टवरती चढला. आता आशिष माने जो माझ्याबरोबर आला आहे, यांनी 2012मध्ये माझ्या संघात एव्हरेस्टवरती चढाई केली. माझ्या संघातला अगदी नवखा 20 वर्षाचा, अवघं 20 वर्ष, महाराष्ट्रातला तो सर्वात तरुण ज्याने एव्हरेस्टवरती चढाई त्यावेळेस केली. आणि फक्त एव्हरेस्टवर चढाई न करता पुढं जगातली 8,000 मीटरपेक्षा उंच अशी जी 14 शिखरं आहेत अष्टाहजारी, त्या 14मधल्या 5 शिखरांवर चढाई केलेला महाराष्ट्रातला तो एकमेव गिर्यारोहक आहे की ज्याला महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे. तर त्यालाही विचारतात, आमच्या सगळ्यांना विचारतात लोक, तुम्हाला वर चढून काय मिळतं किंवा काय दिसतं, काय पाहता तुम्ही. त्यावेळेस हे सगळेजण आम्ही सांगत असतो इथं व्याख्यान करताना किंवा असं समोर तुमच्या उभं राहिलं की सांगायला खूप छान वाटतं. हो, ते एव्हरेस्टवरच्या शिखर माथ्यावरनं तो जो अगदी सगळं जग खाली दिसलं, तो सूर्याचा तांबडा गोळा अगदी असं जवळ येताना दिसला पहाटे 5 वाजता, हे सगळं असतं. पण तुम्हाला अगदी खरं प्रामाणिकपणे सांगतो, सगळ्यात त्यावेळेस महत्त्वाचे विचार डोक्यामध्ये असतात की आपण आता इथंपर्यंत पोहोचलो, खरं जिवंत खाली जाऊ का, हे डोक्यात असतं. आणि एक फॅक्ट आहे. तर असंच काहीसं माझ्या मनात त्यावेळेस पण होतं, पण आत्ता मी सांगतो खूप छान वाटलं म्हणून ते समजून घ्या तुम्ही. आणि मग आम्ही परत पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर शाळेतल्या त्या 1,000-1,200 मुलांसमोर आम्हाला 11 मुलांना जेव्हा उभं केलं, आमचं कौतुक केलं. पुढच्या रविवारी त्यावेळेस आकाशवाणीवर रविवारी बालोद्यान नावाचा एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये आमची मुलाखत झाली. हे सगळं खूप वेगळं होतं आमच्यासाठी. आणि तिथून जी सुरुवात झाली या गिर्यारोहणाची, तर ती पुढे वाढत गेली. त्यानंतर मग कॉलेजचा ग्रुप झाला, आम्ही सगळे भटकत होतो सह्याद्रीत अनेक वर्ष. मग नंतर मी पुण्यातल्या युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या युनिटमध्ये दाखल झालो. त्या ठिकाणी माझं रॉक क्लाइम्बिंग म्हणजे प्रस्तारोहण, त्या धाडसी खेळाकडं माझं सगळं आवड वाढली. आणि नंतर 1986 साली मी पहिल्यांदा 86ला हिमालयातली मोहीम केली, पर्वत चढायची. आणि मग हे सगळं ज्यावेळी सुरू झालं त्याच्यानंतरचा प्रवास आहे, 40-43 वर्ष झाली आहेत, तर हे सगळं करतो आहे. आणि आयुष्य जे थोडं बदलून गेलं, 1986मध्ये मी गिरीप्रेमी या पुण्यातल्या संस्थेमध्ये दाखल झालो. आणि एक वेगळं वळण माझ्या गिर्यारोहणाच्या वाटचालीला मिळालं आणि त्यातून खूप काही झालं. म्हणजे 2012ची एव्हरेस्ट मोहीम ही सगळी कलाटणी देणारी ठरली. फक्त गिरीप्रेमीसाठी नाही मी म्हणत, तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातलं, देशातल्या आपल्या गिर्यारोहणाला इतकी ती व्यापक झाली. ही मोहीम म्हणजे एक चळवळ झाली. सगळ्यांना एव्हरेस्ट माहिती आणि म्हणूनच आम्ही एव्हरेस्ट मोहीम केली होती. त्याच्यामागची कारणं काही वेगळी होती, ती मी थोडं शेवटी सांगेन. पण या एव्हरेस्ट मोहिमेनंतर एक लागोपाठ गिरीप्रेमीने खूप वेगळा असा धडाका लावला मोहिमांचा. जगामध्ये 8,000 मीटरपेक्षा उंच अशी 14 हिमशिखरं आहेत. त्या 14 शिखरांवरती टप्प्याटप्प्याने आम्ही मोहिमा सुरू केल्या.
आणि त्यातली 8 शिखरं 9 वर्षात पूर्ण करून एक वेगळ्या प्रकारचा विक्रम प्रस्थापित झाला. विक्रमासाठी नाही केलं पण झाला तो. आणि मग हे सगळं करत असताना अनेक वेळा अनेक ठिकाणी या सगळ्या मोहिमांबद्दल त्यातल्या धाडसाबद्दल खूप आम्ही बोललो आहे भरभरून. त्याच्यावरच्या आमच्या फिल्म्स आहेत. म्हणजे तुम्ही गिरीप्रेमीच्या यूट्यूब चॅनलवर जर गेलात तर नुसतं गिरीप्रेमी टाईप करा यूट्यूबवरती तर तुम्हाला 40 छोट्या मोठ्या फिल्म्स पाहायला मिळतील. खूप छान आहेत. तुम्ही जरूर बघा. मराठीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, हिमालयातल्या आहेत, सह्याद्रीतले चढाईच्या आहेत. आणि या सगळ्या फिल्म्स आहेत. आमचे सगळे गिर्यारोहक अनेक ठिकाणी जात असतात. पण लोकांना खूप वेगळी उत्सुकता आहे ती जाणवली. आणि ती म्हणजे नेमका हा हिमालय आहे तरी काय. म्हणजे फक्त तिथं बर्फ, फक्त तिथं पर्वत, तुमचं ट्रेकिंग आणि चढाई एवढंच आहे का काही वेगळं आहे अजून. आम्हाला ते माहिती करून घ्यायचं असं अनेकदा जाणवू लागलं. म्हणजे ज्यावेळेस मला अरुणजींचा आणि ह्यांचा फोन आला सगळ्या संयोजकांचा, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कुठल्या विषयावर बोलाल. तर मी त्यांना विचारलं की आता तुम्ही सांगा मला. ओमप्रकाशजींना पण मी म्हणालो की तुम्ही सांगा मला की कुठल्या विषयावर. म्हणजे माझ्याकडनं एव्हरेस्टवरती बोलणं अपेक्षित आहे का, गिर्यारोहणावरती बोलणं अपेक्षित आहे का, हिमालयातले दिवस याच्यावरती बोलणं अपेक्षित आहे. ते म्हणले हिमालयातले दिवस या विषयावरती बोला. आणि म्हणून एक वेगळं सादरीकरण तुमच्यापुढं करणार आहे. कारण जसं मी म्हटलं ना की हिमालय म्हणजे होय नक्कीच जगातली सर्वात तरुण पर्वतरांग आहेच. सुमारे 1 कोटी वर्षापूर्वी या पर्वतरांगेची निर्मिती झाली. ही निर्मितीसुद्धा खूप रंजक आहे. आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल की हिमालय ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी एक समुद्र होता. बघा विश्वास बसणार नाही पण तिथं समुद्र होता. पृथ्वीचे वेगवेगळे खंड होते आणि टेथिस म्हणून जो समुद्र होता तर त्या टेथिस समुद्राचे जो त्याच्या आजूबाजूला जे 2 उत्तरेला आणि दुसऱ्या बाजूला जे 2 दुसरे खंड होते ते खंडांची मुवमेंट चालू होती आणि ते एकमेकाकडे येत होते. आणि तो युरेशियम आणि भारतीय असा जो प्रस्तर आहे, जे खंड आहेत ते एकमेकाकडे आले अनेक वर्षानंतर. ते एकमेकांना धडकले अशी ती मुवमेंट झाली आणि ते धडकल्यानंतर त्याच्यातून हिमालय ही पर्वतरांग तयार झाली. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा. खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका. चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. जम्मू काश्मीरपासून अरुणाचलपर्यंत पसरलेली हिमालयाची पर्वतरांग आहे ना ही खूप विलक्षण आहे. त्याच्यामध्ये 5000 मीटर, 6000 मीटर, 7000 मीटर, 8000 मीटर इतक्या उंचीचे पर्वत हिमालयातले पर्वत आहेत. आणि नुसते पर्वत नाही आहेत तर या पर्वतांबरोबरच या हिमालयामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी आहे. तिथलं प्राणीविश्व वेगळं आहे. देवभूमी हिमालय म्हणून आपण हिमालयाला ओळखतो. तिथलं जे संस्कृती वेगळी आहे त्या ठिकाणी. म्हणजे हिमालयात अनेक प्रकारची लोकं आहेत, अनेक प्रकारची संस्कृती आहे. हिमालयातलं जर तुम्ही पाहिलं की हिमालयात वेगवेगळे वनस्पती आहेत तर ते वनस्पती विश्व वेगळं आहे. इतक्या अनंत गोष्टी हिमालयात. चालीरीती वेगळ्या आहेत, तिथली माणसं वेगळी आहेत, तिथल्या जाती वेगळ्या आहेत, तिथल्या भाषा वेगळी आहे. जसं आपल्याकडे आहे अगदी 50-60 किलोमीटरवर गेलो तर आपल्याकडची भाषा बदलती, माणसं बदलतात, तसं तिथंही आहे. म्हणजे फक्त डोंगरातली माणसं असं नाही, त्यातही खूप प्रकार आहेत. मग ह्या 40-42 वर्षात हे सगळं खूप जवळून जे काय अनुभवता आलं ना ते इतकं वेगळं आहे. म्हणजे इतका प्रचंड मोठा खजिनाच आहे मी म्हणेन. तर ह्याच्यावरती मी गेल्या जूनपासून लिहितो आहे. सकाळमध्ये ते सुरू आहे सप्तरंगमध्ये आणि त्यातलंच काही गोष्टी अनुभवाच्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण नेमकं हिमालय म्हणजे काय हे जरा पाहूयात. जसं मी म्हटलं तसं हिमालय काय आहे तर अतिउंच पर्वतांचा हा जो एक हिमालय आहे हा विलक्षण आहे. म्हणजे हिमालयात मी म्हटलं तसं खूप वेगवेगळ्या प्रकारची शिखरं आहेत.
पण अतिउंच पर्वत म्हणजे 8,000 मीटरपेक्षा उंच पर्वत जगात कुठं आहेत? ते हिमालयातच आहेत फक्त. म्हणजे जगामध्ये ज्या पर्वतांवरती बर्फ आहे, हिम आहे, असे पर्वत कुठं आहेत? ते हिमालयात तर आहेतच, पण युरोपमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, चिलीमध्ये आहेत, पाश्चिमात्य सगळे देशात आहेत. अंटार्क्टिकामध्ये पण पर्वत आहेत, त्याच्यावरती बर्फ आहे. आपल्या सह्याद्रीत बर्फ पडत नाही, त्यामुळे सह्याद्रीतल्या पर्वतांवरती आपण ती हिमशिखरच असं म्हणत नाही. सह्याद्री आपला खूप जुना आहे. पण या हिमालयामध्ये जे उंच पर्वत आहेत 8,000 मीटरपेक्षा उंच, ते विलक्षण आहेत. आणि त्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती असलेला आहे तो एव्हरेस्ट, ज्याची स्लाईड आपल्याला समोर दिसते आहे. डावीकडे जो दिसतो आहे तो एव्हरेस्ट आहे. नगाधिराज एव्हरेस्ट, सगरमाथा, म्हणजे नेपाळमध्ये त्याला सगरमाथा असं संबोधलं जातं. आणि तिबेटमध्ये तिबेटियन लोक त्याला चोमोलुंग्मा असं म्हणतात. चोमोलुंग्मा म्हणजे देवाचं नाव आहे, देवी, मदर गॉडेसेस ऑफ अर्थ, जगन्माता असं त्या एव्हरेस्टचं वर्णन केलं गेलं आहे. आणि खरंच आहे, ते तसंच आहे. तर हा एव्हरेस्ट फक्त गिर्यारोहकांना नाही बरं, अनेकांना भुरळ पाडतो. म्हणजे खरंच मी तुम्हाला आत्ता इथेही सांगतो की जर कधी शक्य झालं तर त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करा, जरूर करा. आयुष्यात एकदा तरी करण्यासारखा हा ट्रेक आहे. ज्यावेळेस तुम्ही या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला जाताना त्यावेळेस जगातले उंच शिखर तुमच्या डाव्या उजव्या बाजूला असतात आणि त्यांना नुसतं पाहणंसुद्धा खूप विलक्षण आहे. तर या प्रत्यक्ष एव्हरेस्टवरती 2012 साली गिरीप्रेमीने आम्ही एक खूप मोठी नागरी मोहीम नेली आणि त्या नागरी मोहिमेमध्ये खूप वेगवेगळे विक्रम झाले. माझ्या संघातल्या 8 जणांनी 19 मे 2012 रोजी या शिखरावरती एकदा नाही 8 वेळा भारताचा तिरंगा फडकावला. हे एक रेकॉर्ड घडलं. ज्या दिवशी माझा संघ तिथं चढाई करत होता त्या दिवशी म्हणजे 18 मेला रात्री 8 वाजता माझ्या संघाने चढाईला सुरुवात केली. लक्षात घ्या, 8,000 मीटरला माझा संघ राहिला होता. डेथ झोन आहे तो, त्या ठिकाणी एव्हरेस्टचा शेवटचा कॅम्प लागतो. मी त्या ठिकाणी 2013ला होतो. तर 8,000 मीटर हा जो बॅरियर आहे ना गिर्यारोहणामध्ये किंवा ह्या पर्वतांवरचा, तो खूप वेगळा आहे, समजून घेतला पाहिजे. कारण तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. 8,000 मीटरला जेव्हा आपण पोचतो ते तिथं जे अनुभवायला मिळतं ते खूप वेगळं आहे. 8,000 मीटरला प्राणवायूचं प्रमाण हवेतलं अत्यंत विरळ आहे. म्हणजे आत्ता आपण इथं सुखाने श्वास घेतो आहे. का घेतो आहे तर आत्ता प्राणवायूचं प्रमाण हवेतलं 21% आपलं ब्रिदिंग चालू आहे, आपण जिवंत आहोत. पण जसं जसं आपण अतिउंचीवर जायला लागतो, हाय अल्टिट्यूड म्हणजे साधारण 12,000 फुटांनंतर तुम्ही अतिउंचीवर जायला सुरुवात होतात. आणि अतिउंचीवर जायला सुरुवात झाली की हवेतलं प्राणवायूचं प्रमाण विरळ व्हायला सुरुवात होतं. आणि ते इतकं विरळ होतं की ज्यावेळेस तुम्ही 8,000 मीटर म्हणजे 26,000 फुटांवरती पोचता त्यावेळेस तिथं ते हवेतलं प्रमाण आहे ते 3 ते 4% इतकं असतं. मग वैद्यकीय शास्त्र आपलं असं म्हणतं की अशा ठिकाणी कुठलाही जीव सजीव जगू शकत नाही, कारण प्राणवायूचं हवेतलं प्रमाणच इतकं विरळ आहे, त्याला ऑक्सिजनच मिळणार नाही, तो जगू शकत नाही. त्या ठिकाणी त्या उंचीवरती थंडी जी आहे ती उणे, त्याचं तापमान उणे अंश 40 कमीत कमी असतं आणि ते 60पर्यंत जातं, -60पर्यंत जातं. कल्पना करा, आपल्या घरामध्ये जो फ्रीजर आहे जिथं बर्फ तयार होतो, आपण पाणी ठेवतो आणि बर्फ तयार होतं, त्याचं तिथलं तापमान -12-13 असतं आणि त्या ठिकाणी -40 कमीत कमी आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, असं फक्त आम्ही हवेत तोंड वर करून उच्छ्वास केला तर हवेमध्ये त्या उच्छ्वासाचं बर्फ व्हायचं, त्याचं शूटिंग आहे आणि खोटं नाही. कारण तिथलं तापमानच तेवढं आहे. त्या ठिकाणी तापमान तेवढं आहे, ताशी 50 किलोमीटरच्या आतलं वारं सहन करू शकतो त्या ठिकाणी माणूस. आणि त्या ठिकाणी कायम ताशी 100 किलोमीटरच्या पुढे वारं वाहत असतं की ज्याच्यामुळे तिथली थंडीचं अजून वाढतं. अशा ठिकाणी गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची संभावना जास्त असते. पल्मनरी ओडिमा होऊ शकतो, सेलेब्रल एडिमा होऊ शकतो. या ठिकाणी काही वैद्यकीय क्षेत्रातले असतील मंडळी, त्यांना नक्की माहिती काय होतं. हे तुमच्या फुफ्फुसामध्ये अचानक पाणी होतं उंचीवरती. कारण का, तर तुम्हाला पहिलं तर उंचीवर जसं जायला लागतं तसं जेव्हा ऑक्सिजन कमी होतो तेव्हा तुमच्या लाल रक्तपेशींना जेव्हा प्राणवायू ऑक्सिजन कमी मिळतो त्यावेळी शरीरातले एक एक घटक आहेत, या ठिकाणी आपल्या शरीरातले महत्त्वाचे व्हायरल ऑर्गन्स एक एक ड्रॉप व्हायला सुरुवात होतात. जर ICUमध्ये पेशंट असतो, डॉक्टर सांगतात याचं किडनी फेल होणार, थोड्या वेळाने याचं हे फेल होणार, हार्ट फेल होणार, तसं सुरू होतं. ती प्रोसेस तिथं सुरू होती. त्या ठिकाणी स्नो ब्लाइंडनेस होण्याचे चान्सेस खूप असतात. हिमदंश होऊ शकतो. हिमदंश झाला तर काही वेळात त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही तर गँग्रीन होऊन ॲम्प्युटेशन करावं लागतं. आणि गिर्यारोहकांच्या हातापायाची बोटं गेलीत. मग अशा ठिकाणी तो गिर्यारोहक जातो, तो जगतो कसा, पहिला गोष्ट आहे. आणि जगतो आणि परत तिथं जायचं
डेथ झोनमध्ये आणि तिथून एव्हरेस्टचा शिखर माथा 800 मीटर अजून पुढं आहे, तिथपर्यंत पोचायचं आणि परत खाली यायचं. या सगळ्या प्रोसेसला 2 रात्र 3 दिवस लागतात. मग अशा वेळेस त्या गिर्यारोहकाला कृत्रिम प्राणवायू म्हणजे सप्लिमेंटरी ऑक्सिजनचा सपोर्ट असतो. त्याच्या पाठीवर तुम्ही बघितलं तर एक ऑक्सिजन सिलेंडर असतो. आत्ता मला कोणीतरी सकाळी मला विचारलं की मग तो सिलेंडर तुम्ही कॅरी करता का? म्हणलं माझ्याच मित्राने विचारलं. म्हणलं आपल्यालाच कॅरी करायला लागतो. तुमच्यावर शेर्पा नक्की असतात, तेही तुम्हाला मदत करतात अगदी शेवटपर्यंत. त्यांच्यावर मी येणार आहे, पण तो सिलेंडर तुम्हाला कॅरी करायचा असतो आणि त्याच्यातून तुम्हाला ऑक्सिजनचा सपोर्ट असतो. आणि तो सिलेंडर आहे म्हणजे कसं असतं, ICUत जसा पेशंट असतो तसंच. ऑक्सिजनचा सिलेंडर काढला तर 10व्या मिनिटाला तुमचा मृत्यू नक्की, अशा प्रकारचं तिथलं वातावरण आहे. मग असं सगळं असताना गिर्यारोहक त्या ठिकाणी जातो, शिखर माथ्यावर पोहोचतो आणि खाली येतो. याला असीम धैर्य लागतं, असीम धैर्य. म्हणजे नुसतं फिजिकल फिटनेस असून अशा प्रकारची चढाई होऊ शकत नाही. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड मानसिक ताकद लागते. आणि त्याचा अनुभव आम्ही सगळे घेत असतो. आम्ही सगळे म्हणण्यापेक्षा आमच्यासारखे अनेक गिर्यारोहक जेव्हा अशा प्रकारच्या चढाया करतात तेव्हा ते घेत असतात. म्हणून याला डेथ झोन म्हणलं आहे. तर 8000 मीटरला डेथ झोन असं वर्णन आहे त्याचं. गॅरंटी नसते कुठलीच. माझा संघसुद्धा ज्यावेळेस तिथं आला होता ना, त्यावेळेस मी खूप तयारी केली होती वेगवेगळी. त्याच्या सगळ्या खोलात जाते. त्याच्यावरती मी एक गोष्ट एका ध्यासाची एव्हरेस्ट म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये सगळं सविस्तर लिहिलं आहे आणि आमच्या फिल्ममध्ये पण आहे. पण सांगायचा मुद्दा हा की खूप कठीण असतं सगळं हे. आणि अशा ठिकाणी गिर्यारोहक जातो डेथ झोनमध्ये आणि चढाई करून येतो. तो जेव्हा सुखरूप खाली येतो, बेस कॅम्पला नव्हे घरी येतो, त्याच वेळेस ती मोहीम यशस्वी होती. तर असा एव्हरेस्ट जो आहे, त्या एव्हरेस्टवरती माझ्या संघातल्या आजपर्यंत 12 जणांनी चढाई केली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एका संघामध्ये 12 एव्हरेस्ट शिखरवीर आहेत. हे जगातलं एकमेव उदाहरण आहे. जागतिक पातळीवरच्या गिर्यारोहणामध्ये याची दखल घेतली गेली. अजून अनेक देशांमध्ये एकही माणूस नाही की ज्यांनी एव्हरेस्टवर चढाई केली. असे काही देश अजून आहेत. त्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक एव्हरेस्ट शिखरवीर आहेत. ही खरं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण हे मी जर सांगत आहे तरी मला काही जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत आहेत की झिरपे सांगतायत एवढं थंडी आहे, तिथं मरण आहे, ऑक्सिजन काढला तर मरणार, मग तुम्ही जाता कसाला तिथं मरायला? अगदी तुम्हाला दिसतंय काय की डोक्यात प्रश्न आहे. तर कशाला जाता, हे कशाला करता? अजून मी काहीच सांगितलं नाही. खर्च किती आहे, काय काय घडतं, अजून धोके किती आहेत. 18 मेला ज्यावेळेस रात्री माझ्या संघाने इथं चढायला सुरुवात केली, 10 जण होती. आणि 400 मीटर चढल्यानंतर बाल्कनी म्हणून एक ठिकाण येतं की जिथं थोडं विश्रांती घेतात लोक, ऑक्सिजन सिलेंडर चेंज करतात. कारण 3 सिलेंडर त्या गिर्यारोहकाला असतात, काही साठा नसतो. ते एक वेगळं मॅनेजमेंट आहे. परत तुमच्याकडे असलेला ऑक्सिजन तुम्हाला पुरवायचा आहे. एक सिलेंडर साधारण 8 ते 9 तास ॲव्हरेज पुरतो. एखादा दमला तर तो जास्त मीटर त्यांनी मोठा केला तर तो लवकर संपेल, संपला तर तो मेला. त्याचं एक वेगळं मॅनेजमेंट आहे. तुम्हाला तुमचे पुरून ऑक्सिजन वापरायचे आहेत. 3 सिलेंडर संपले तर संपलं. कधी कधी सिलेंडरमधलं प्रेशर जातं, काही प्रॉब्लेम होतो, सिलेंडर पडला, अशा अनेक गोष्टी होतात. एका सिलेंडरची किंमत, तिथं काय ट्रकभर ऑक्सिजन सिलेंडर नाहीत. एक सिलेंडर वरपर्यंत न्यायचा, 35,000 रुपये खर्च आहे. तो कॅरी करायचा आहे. तिथं शेवट तर तुम्ही छोटंसं खाण्याची कॅडबरीसुद्धा माणसाला नको वाटते, ही जड आहे. आणि मग हे सगळं करत असताना जो माझा संघ चालला होता, माझ्या संघातले 2 गिर्यारोहक, आनंद माळी आणि गणेश मोरे, खूप चांगले गिर्यारोहक आहेत. त्यांच्या ऑक्सिजन मास्कमध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्यांना तिथं थांबायला लागलं. आणि रात्री 1 वाजता पहाटे माझ्या टीममधला आनंद माळी अक्षरशः मारता वाचला आहे. ती परत गोष्ट वेगळी माझ्या पुस्तकात आहे. त्या शेर्पाने जे काही त्याला मदत केली ती खूप विलक्षण होती. त्यामुळे तो जिवंत राहिला. जवळजवळ 70-80 वेळा त्याच्या गालावर बुक्क्या मारल्या त्या शेर्पानी. का तर तो बेशुद्ध पडायच्या मार्गावर होता. त्याला जिवंत ठेवायचं, जागं ठेवायचं म्हणून मारत होता. 6 महिने पुढे त्याच्या गालावरचे काळे वळ गेले नव्हते, पण तो जिवंत राहिला. शेर्पाने स्वतःचा ऑक्सिजन त्याला दिला आणि खाली पाठवला, तो म्हणून तो वाचला. त्यानंतर त्यांनी काय केलं ते अजून वेगळं आहे. ते पुन्हा कधीतरी सांगेन, कारण आपल्याकडं मी घड्याळ लावून ठेवलं, वेळ कमी आणि मला खूप सांगायचं आहे तुम्हाला. आणि काय झालं माहिती का माझ्या खूप आवडीचा विषय हा, त्यामुळं मी सांगायला लागलो तर अगदी उद्या या वेळेपर्यंत सांगू शकेल इतक्या आठवणीत. पण आपल्याला वेळेची मर्यादा पाळायची आहे आणि नाही मी 8:30ला संपवणार आहे नक्की. तर अशा ठिकाणी गिर्यारोहक जातात, क्लाइंब करतात. माझी टीम चढत होती. माझ्या संघातल्या 8 जणं दुसऱ्या दिवशी 19 मेला ज्यावेळेस पोहोचले ना सकाळी, म्हणजे माझ्या टीममधला पहिला गिर्यारोहक सकाळी 8:30 पावणे 9ला पोहोचला आणि नंतर 11पर्यंत ही सगळी 8 जणं चढली. 2 जणं आधी परत आली होती. आणि त्या सुमारास म्हणजे 19 मेला त्या शेवटच्या 800 मीटरमध्ये दुर्दैवाने 7 गिर्यारोहकांचे मृत्यू झाले, वेगवेगळ्या देशांचे. 2 जर्मनचे होते, एक कॅनडियन होता, एक ब्रिटिश होता, असे वेगवेगळ्या देशांचे एकूण 7 वेगवेगळ्या कारणांनी. काही डिहायड्रेट झाले, काहींचा ऑक्सिजन संपला, काहींना स्नो ब्लाइंडनेस झाला. खूप वेगळी परिस्थिती होती त्यावेळेस. आमचा कॉन्टॅक्ट होत नव्हता, खूप प्रचंड टेन्शन होतं. पण
परमेश्वर कृपेने हे सगळे सुखरूप परत आले. त्यामुळं गिरीप्रेमीच्या या सगळ्या मोहिमांचं यश खूप मोठं आहे. कारण गिर्यारोहणामध्ये माहिती का की शिखर माथा गाठण्यासाठी तर आम्ही सगळे जातच असतो, पण सुखरूप परत घरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे खूप एका मोठ्या गिर्यारोहकांनी म्हणलं, टू क्लाइंब द माउंटन इज ऑप्शनल बट टू कम डाऊन टू रिटर्न बॅक इज मॅन्डेटरी. तुम्हाला आलं पाहिजे खाली, पर्वत तिथंच आहे, परत जाता येईल, पण जिवंत घरी येणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर असं हे सगळं आहे. तुमच्या मागाच्या प्रश्नाचं उत्तर मी शेवटी देणार आहे, का आम्ही जातो त्याचं उत्तर मी शेवटी देणार आहे. पण जगामध्ये 8,000 मीटर मी जे सांगितलं, तर तुमच्या लक्षात आलं असेल 8,000 मीटर हा बॅरियर काय आहे. तर 8,000 मीटरपेक्षा उंच अशी जगामध्ये 14 शिखर. आपल्याला फक्त एव्हरेस्ट कॉमनली माहिती आहे सगळ्यांना, नक्कीच तो सगळ्यात उंच आहे 8,848 मीटर, म्हणजे 2930 फूट. नुकतंच मागच्या वर्षीच्या सर्वेमध्ये परत त्याची उंची वाढली आहे. कारण मी परत सांगतो, हिमालय सर्वात तरुण पर्वतरांग आहे, ती जे प्लेटची धडक बसली ती हालचाल अजून चालू आहे. आणि त्यामुळं अगदी थोडी अगदी खूप मिलीग्रॅममध्ये अशी त्याची उंची वाढती आहे, अजूनही वाढती आहे, तो वाढतच राहणार आहे. आणि ती नव्याने उंची वाढली परत, ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हा जो पर्वत आहे हा नेपाळ आणि आता चीन, खरं तर पूर्वी तिबेट पण आता चीन, असा 2 देशांच्यामध्ये विभागला गेला आहे. आणि त्याच्या जो चढाईचा मार्ग आहे म्हणजे साऊथ कोलमधून, म्हणजे ज्या मार्गाने 1953 साली शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांच्या रूपाने पहिलं मानवी पाऊल या शिखरावरती पडलं, त्याच मार्गाने आम्ही गेलो होतो. चायनाकडनं एक मार्ग आहे, नॉर्थकडून तो वेगळा आहे. पॉप्युलरली या 2 मार्गांतून चढाई होती आणि 19 वेगवेगळे मार्ग आहेत. आजपर्यंत जगभरातनं साधारण एक 7,000 लोकांनी एव्हरेस्टवरती चढाई केली. जगाच्या लोकसंख्येमध्ये जर आपण रेशो काढला तर ही तुलना केली तर खूप कमी आहे, म्हणजे 7,000 काहीच नाही, पण आजपर्यंत ती केली आहे. आणि एक अत्यंत अवघड शिखर आहे, त्याचं ग्लॅमर राहणारच आहे असं हे एव्हरेस्ट. पण त्याच्याबरोबर अजून काही अवघड शिखरं आहेत 8,000 मीटरमधली, आणि त्यापैकी 8 शिखरं जी आहेत ती नेपाळमध्ये आहेत. आपल्याकडं भारतामध्ये त्यापैकी एक शिखर आहे, ते आहे कांचनजुंगा. आपण जर गेला असाल दार्जिलिंगला, सिक्कीममध्ये ते आहे, दार्जिलिंगमध्ये अगदी समोर दिसतं आपल्याला. म्हणजे तुमच्या बऱ्याच जणांच्या खिशात पण ते असतं, पण आपल्याला माहीत नसतं. तुमच्याकडे जर जुनी 100ची नोट आहे असेल आधीची, तर त्याच्या मागच्या बाजूला कांचनजंगाचा फोटो आहे, तो जरूर पहा. आणि हे शिखर जे आपल्याकडं आहे सिक्कीममध्ये, ते मात्र आपल्या भारतातून चढायला बंदी आहे, कारण ते एक होली पीक, धार्मिक म्हणून डिक्लेअर झालं आहे सिक्कीममध्ये. तिथली स्थानिक लेप्चा जी लोकं आहेत त्याला देवी म्हणून पूजतात, आणि म्हणून आपल्याकडनं चढायला बंदी, आता बंदी केली, पूर्वी काही मोहिमा झाल्यात इंडियन आर्मीच्या. पण आम्ही जी चढाई केली ती नेपाळच्या बाजूने केली. अत्यंत अवघड असं हे शिखर आहे कांचनजुंगा. या शिखरावरती जगातलं 3रं उंच अत्यंत अवघड शिखर. मग अशी मी सांगत होतो श्रीकांतजींना की या शिखरावरती आत्तापर्यंत जसं मी सांगितलं एव्हरेस्टवरती 7,000 लोकं चढली. आम्ही 19मध्ये ही मोहीम केली, तोपर्यंत फक्त 360 लोकांनी चढाई केली होती. आणि माझ्या संघातल्या 10 जणं माझ्या संघात होती, 10च्या 10 जणांनी ही चढाई सुखरूप केली. आणि ते पण एक इंटरनॅशनल रेकॉर्ड झालं. पहिल्यांदा कांचनजंगाच्या इतिहासामध्ये असं झालं की एका संघातल्या 10 गिर्यारोहकांनी चढाई केली. 19 साली कांचनजंगाची अख्खी एक्सपिडिशन आम्ही लीड करत होतो, आणि परत एक वेगळं रेकॉर्ड झालं. तर या शिखरावरती पण आम्ही चढाई केली. हे खूप विलोभनीय असं हे पीक आहे. आशिषनी पण चढाई केली. माउंट चोयू, पुढची स्लाईड. तर जी 14 शिखरं आहेत त्यातलं माउंट चोयू जे शिखर आहे आपण डावीकडे बघता, ते तिबेटमध्ये आहे. जगातलं 6वं उंच शिखर आहे. यावरती गिरीप्रेमीची मोहीम 2016मध्ये झाली. त्याच्या उजव्या बाजूला जे माउंट धौलागिरी आहे, जगातलं 7वं उंच शिखर आहे. यावरती 2016मध्ये आम्ही जॉईंट एक्सपिडिशन केली. दोन्ही मोहिमा एकावेळेस केल्या. आशिष धौलागिरीला होता, मी चोईला होतो लीड करत, आणि या दोन्हीवरती आमची एक्सपिडिशन सक्सेसफुल झाली. धौलागिरीवरती जी चढाई झाली, माझ्या संघातून प्रसाद जोशी म्हणून एक कॉस्ट अकाउंटंट आहे, ICW झालेला मुलगा आहे, जो प्रॅक्टिस करतो पुण्यामध्ये, त्यांनी चढाई केली. आणि त्या चढाईमध्ये आशिष नाही, प्रसाद जोशी हा पहिला भारतीय ठरला धौलागिरी चढणारा. तोपर्यंत धौलागिरीवर चढाई झाली नव्हती. त्यानंतर आपण खाली पाहतोय ते माउंट मनास्लू जगातलं 8वं उंच शिखर आहे. 2017मध्ये गिरीप्रेमीची माउंट मनास्लू मोहीम यशस्वी झाली. मध्ये दिसते ते माउंट महाकालू असंच ते पीक आहे, महालंगूर हिमालयामध्ये नेपाळमध्ये. अत्यंत अवघड आहे. त्यावरती 2014मध्ये आम्ही मोहीम नेली. आशिषनी त्यावरती यशस्वी चढाई केली. ह्या मोहिमेमध्ये पण आशिष पहिला भारतीय ठरला की ज्यांनी माउंट मनालूवरती चढाई केली, मकालूवरती. उजवीकडे दिसते ते माउंट अन्नपूर्णा, जगातलं 10वं उंच शिखर. म्हणजे गिरीप्रेमीने काय झालं माहिती, आम्ही एव्हरेस्ट मोहीम केली
आणि 2012मध्ये आम्ही पुण्यात आलो. अनेक ठिकाणी कार्यक्रम होते. अशाच कार्यक्रमांमध्ये आम्हाला विचारलं जायचं की आता काय झालं, संपलं का तुमचं गिर्यारोहण? जगातलं सर्वात उंच शिखर तुम्ही यशस्वी मोहीम केली आहे, मग आता काय करणार? आम्ही म्हटलं आता तर खरी सुरुवात आहे, कारण ही सगळी अष्टहजारी शिखरं जी आहेत ना, यावरती चढाई केलेले जे गिर्यारोहक आहेत ते जगामध्ये 40-42 आहेत फक्त, त्यामध्ये एकही भारतीय नाही. आम्ही असं ठरवलं की आपण टप्प्याटप्प्याने या सगळ्यांवरती मोहिमा करायच्या आणि एक वेगळी अष्टहजारी मोहिमांची मालिका 2012पासून सुरू झाली आणि ती यावर्षी संपली. मी एवढ्यासाठी म्हणेन कारण आम्ही आत्ता शेवट जे केलं 2020-21मध्ये, खरं ते शिखर 2020मध्ये प्लॅन होतं, पण कोरोनामुळे ती मोहीम पुढे गेली आणि आत्ता 20-21 मेमध्ये, एप्रिलमध्ये त्याच्यावरची चढाई झाली. माउंट अन्नपूर्णा जगातलं 10वं उंच शिखर आहे. 8091 मीटर इतकीच उंची आहे, पण अत्यंत अवघड. म्हणजे तुम्ही गुगल करा आणि मी सांगतो ती शिखरं बघा. अन्नपूर्णा शिखराची माहिती घ्या, धवलागिरीची माहिती घ्या, मकालूची माहिती घ्या, खूप अवघड आहेत. म्हणजे अन्नपूर्णा शिखर जे आहे ना, त्याचा डेथ रेशो 33% आहे. 33% to 34%. 100तले 33 ते 34 जणं मरतात दरवर्षी तिथं गेलेले. ह्या वर्षीच्या माझ्या मोहिमेमध्ये आम्ही सगळे मिळून 4 जण होतो आणि एकालाही दुखापत आमच्या संघातली सोडा झाली नाही. आणि यावर्षी जेवढी लोकं होती तिथं एकालाही काही झालं नाही, दुखापत पण नाही झाली, मरण तर लांब राहिलं आणि ही मोहीम यशस्वी झाली. आणि अशा प्रकारे गिरीप्रेमींनी 2012पासून 2020-21पर्यंत 8 अष्टहजारी शिखरांवरती भारताचा तिरंगा, हे सुद्धा एक भारतीय गिर्यारोहणामध्ये एक रेकॉर्ड झालं आहे. आणि सुदैवाने या सगळ्या मोहिमाचं नेतृत्व करायची संधी मला मिळाली. आज माझ्या संघात 16-17 गिर्यारोहक असे आहेत की ज्यांनी 8000 मीटरपेक्षा उंच शिखरांवरती चढाई केली. त्यात आशिषनी 5 केली आहे, भूषण हर्षित यांनी 2 केली आहे, प्रसाद जोशींनी 3 अष्टहजारे 3, 2, 5, 4 असे केलेले कितीतरी गिर्यारोहक आहेत. हे सगळं विलक्षण आहे, खूप अवघड आहे, कारण ह्याच्यासाठी लागणारा निधी पण प्रचंड आहे, याची तयारी वेगळी, ध्यास घेतल्यासारखं आयुष्य घेऊन केलं आहे. ह्याचा सगळा खर्च पण प्रचंड आहे. म्हणजे माझ्या एव्हरेस्ट मोहिमेचा खर्च 3.5 कोटी होता 2012मध्ये आणि आत्तापर्यंत या सगळ्या मोहिमांचा खर्च तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 9.5 ते 10 कोटीपर्यंत गेला आहे. पण तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो की आपल्या समाजातल्या सामान्य माणसांनी या मोहिमांना मदत केली आणि मग तुम्ही लक्षात घ्या की नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, त्याशिवाय लोक मदत करत नाहीत. सामान्य माणसं म्हणजे उद्योग क्षेत्रात मदत आली, ती अलीकडे आली, पण जर तुम्ही रेशो काढलं तर सामान्य माणूस ज्याने अगदी 5 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत वैयक्तिक दिलेत. आणि या संगमनेरमधून, या शहरामधून सुद्धा गिरीप्रेमीच्या मोहिमांना अनेक वेळा मदत झाली, अनेक वेळा. आपल्या मालपाणी सरांनी तर केलीत, पण अनेक इथं जण आहेत, मी नावं घेतली तर काही जणांची नावं राहतील, माफ करा, पण या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आजची संधी घेऊन. तर अशा प्रकारे 14पैकी 8 शिखरांवरती चढाई केली आहे. उर्वरित जी शिखरं आहेत 7, त्याच्यावरती आम्हाला 6 आहेत. त्यापैकी 5 शिखरं जी आहेत ती पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, म्हणजे POKमध्ये आहेत. आज भारतीय म्हणून आपल्याला तिथं जाता येत नाही. म्हणजे त्या लोकांना पाहिजे, आपण आलो तर पाहिजेच आहे. त्यातलं K2 जे जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे ते तिथंच आहे, POKमध्ये आहे. गशेरब्रूम आहे, ब्रॉड पीक आहे, नंगा पर्वत आहे. पण आपल्याला जाता येत नाही म्हणणं असं आहे की कारण तो भाग आत्ता पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि आपण जर तिथं परमिट मागितलं तर ते लगेच देतील, लगेच 2ऱ्या सेकंदाला परमिट देतील, पण आपली आर्मी घेऊन देत नाही आणि ते स्वाभाविक आहे आणि ते बरोबर पण आहे. कारण जर आपण त्यांना जर परमिट मागितलं, परमिशन तिथं जायला मागितली, तर आपण तो पुरावा तयार करू, हो हा प्रदेश आमचा नाही आहे, परवानगी मागताय म्हणजे आपला नाही आहे. आज आपण म्हणतोय तो देश आपला आहे, तो भाग आपला आहे आणि आपलाच होता खरं. बघूयात कधी तो आपल्या ताब्यात आलं तर नक्की ह्या शिखर मोहिमा करायलाही आम्हाला आवडेल. आणि एक शिखर राहिलं आहे ते आहे तिबेटमध्ये, चायनामध्ये. त्याचं नाव आहे शिशापंगमा. चायनामध्ये 2 आहेत, तिबेटमध्ये शिशापंगमा आणि चोयू. त्यापैकी चोयू आम्ही केलं 2016मध्ये, पण आत्ताची जी परिस्थिती चीनची आणि आपली आहे, म्हणजे तो तिबेटचा भाग पण सगळा दाखवलेलाच आहे, आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे, पण तो सुद्धा चायनात आहे आणि त्यामुळं तिथंही आपल्याला जाता येत नाही आत्ता, अशी परिस्थिती आहे. तर ती जर ओपन झाली तर तेही नक्की करणार आहोत. पण ही अशी जी शिखरं आहेत ही अत्यंत अवघड आहेत. त्याची पुढची स्लाईड बघूयात की खूप कठीण असतं की अशा शिखरांवरती जाताना त्या ठिकाणी अनेक चॅलेंजेस असतात. मी आता सगळ्यात जात नाही, पण जेव्हा त्या ठिकाणी वादळं तयार होतात, त्या ठिकाणी सोसायटीचे वारे येतात, त्या ठिकाणी अनेक गोष्टी होतात, हिमवर्षा होतो, त्यावेळेस प्राणांची बाजी लागते आणि हे सगळं आपल्या हातात नसतं. कितीही तयारी केली आम्ही, फिजिकली फिटनेसची तयारी केली, मेंटल फिटनेसची तयारी केली, तरी निसर्गापुढे आपण काही नाही. आपण आत्ताच्या अनेक नैसर्गिक संकटांमध्ये पाहतो तसं एक या ठिकाणी खूप वेगळं असतं, त्याच्यामध्ये टिकून राहणं. नेक्स्ट.
तर या ठिकाणी तुम्ही एक छोटा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहा की कशा प्रकारचं वारं. आता हा एव्हरेस्टचा कॅम्प 3 आहे. अक्षरशः 70 डिग्री उतारावरती बर्फ खोदून असा तो टेंट लावला आहे. म्हणजे तुम्हाला प्रातःविधीसाठी सकाळच्या तुमच्या 1 नंबर 2 नंबरसाठी जायचं असलं तर तुम्हाला कमरेला 2 बांधून अँकर करून जायला लागतं, नाही तर तुम्ही दरीत पडाल खाली कुठेतरी 5-6 हजार फूट खोल. आणि अशा ठिकाणी वारं जेव्हा येतं तेव्हा थंडीचं प्रमाण वाढतं, तुमच्या हालचाली सगळ्या मर्यादित होतात, हिमदंश होण्याची शक्यता खूप असते. अशा सगळ्याच्यात जायला लागतं. आणि कधीकधी हे सगळं चालू असताना एखादा मोठा अवलांच म्हणजे हिमप्रपात होण्याची पण शक्यता असते. 1996 साली एव्हरेस्टच्या मी मगाशी म्हटलं त्या शेवटच्या कॅम्पला डेथ झोनला अनेक गिर्यारोहक असताना खूप मोठी ट्रॅजेडी झाली आणि खूप जोराचं हिमवादळ सुरू झालं जे 3 दिवस राहिलं आणि जगभरातनं विविध देशातनं आलेले 8 गिर्यारोहक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. खूप मोठी घटना एव्हरेस्टच्या इतिहासात झाली आणि त्याच्यावरती एव्हरेस्टची IMAXची एक फिल्म आली, ती खूप गाजली. नेक्स्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. यानंतर म्हणजे हा सगळं मी तुम्हाला जे सांगितलं तर हिमालयातल्या उंच शिखरांबद्दल सांगितलं. हिमालयात अनेक शिखरं आहेत छोटी मोठी, 6000 मीटर आहे, 5000 मीटर आहे, 8000 मीटर आहेत, 7000 मीटर आहेत. पण तुम्हाला सांगू कुठल्याच पर्वताची दुसऱ्या पर्वताशी तुलना करता येणार नाही. अगदी तुम्हाला सांगायचं तर तुम्ही हरिश्चंद्रगडवरती गेलात आणि हरिश्चंद्रगड बघून आलात, तुम्ही रायगडवर गेलात तर तुम्ही रायगड सुंदर आहे का हरिश्चंद्रगड सुंदर आहे कुठला चढायला कडे असं नाही करू शकत. प्रत्येकाचं आपापलं वैशिष्ट्य आहे. तसंच हिमालयातले पर्वत आहेत. मी माझ्या अनुभवातून सांगतो. 6500 मीटरचं माउंट मंदा म्हणून एक शिखर नुकतंच आम्ही सर केलं, माफ करा सर नाही केलं, त्यावरती मोहीम यशस्वी केली. पण ही मोहीम यशस्वी करायला गिरीप्रेमीला 35 वर्ष गेल्यानंतर यशस्वी इतका 3रा प्रयत्न होता. आणि पहिल्यांदा आत्ता यावर्षी जूनमध्ये पहिल्यांदा माउंट मंदावरती भारताचा तिरंगा फडकला. पहिल्यांदा 6500 मीटरचं शिखर आहे. 1989 साली मी एकदा पहिल्यांदा प्रयत्न केला होता, मग 91 केला आणि आत्ता गिरीप्रेमीच्या टीमने नव्या दम्याच्या आत्ता केला. खूप वेगळी त्याची सगळी कहाणी आहे. पण 6000 मीटरचं पीक चढताना माझ्या संघामध्ये आनंद माळी यांनी कंचनजंगा आणि एव्हरेस्टवरती चढाई केली होती. डॉक्टर सुमित मांदेज यांनी 3 अष्टादरी शिखरांवरती चढाई केली होती. आणि पवन आडोळे म्हणजे अन्नपूर्णा, कंचनजंगा, एव्हरेस्टवरती चढाई केलेले गिर्यारोहक होते. आणि ते तिघंही मला म्हणाले, मामा माउंट मंदा ह्या सगळ्याच्या पलीकडे इतका अवघड आहे. म्हणजे उंचीचा आणि अवघड असण्याचा काही संबंध नसतो. उंची एक वेगळा क्रायटेरिया आहे, पण अशी अवघड शिखरं आहेत. यानंतर आपण थोडी माहिती घेऊयात की शेर्पा कोण आहेत. कारण मगाशी मी जे म्हटलं की शेर्पा उल्लेख जो केला, अनेकांना वाटतं की हे कोण आहेत नेमके, शेर्पा काय असतात. हे हिमालयातल्या मोहिमांमध्ये असतात एवढं माहिती आहे, पण मग ही कोण असतात, ही माणसं कशी असतात, कशी दिसतात. तर खरंच या शेर्पांबद्दल खूप जाणून घेणं हे खरंच वेगळं आहे. यासाठी आहे कारण ही जी मंडळी आहेत ना, ही मंडळी आमच्या सगळ्या मोहिमांमध्ये म्हणजे जे जे गिर्यारोहक हिमालयामध्ये गिर्यारोहण करतात, पर्वतारोहण करतात, ट्रेकिंगला जातात किंवा अतिउंचीवरचं पर्वतारोहण करतात, या सगळ्यांना या मंडळींच्या साथीशिवाय कुठल्याही मोहिमा जगातले यशस्वी झालेले नाहीत. म्हणजे मी अगदी इथं खूप गांभीर्याने हे विधान करतो, छातीत ठोक सांगतो, कारण सांगतो. तुमच्या वाचन पुस्तकं येतील काही परदेशी गिर्यारोहकांची, अनेक लोकांनी लिहिलं आहे. काही फिल्म्स आहेत की ज्याच्यात शेर्पांचा उल्लेखच नाही आहे आणि वर्णन वाचून आपल्याला असं वाटतं की अरे ह्याच लोकांनी हे केलं का, पण तसं नाही आहे. शेर्पांच्या मदतीशिवाय एकही मोहीम यशस्वी झाली नाही आहे, पण खूप कमी महत्त्व त्यांना दिलं जातं. ते मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. पण आम्ही मात्र या शेर्पांना खूप वेगळ्या प्रकारे त्यांना ट्रीट करतो. आमच्या मोहिमेचे सदस्य आहेत असंच आम्ही त्यांच्याशी वागणूक करतो. नक्की ही लोक त्यांचा हा व्यवसाय पोटासाठी करतात. आमच्याबरोबर जे येतात ती सगळी मदत एक कॉन्ट्रॅक्ट होतं की तुम्हाला एवढे पैसे द्यायचे, तुम्ही हे काम करायचं. पण हे कॉन्ट्रॅक्ट झालं तरी तो शेर्पा हा स्वतः पण गिर्यारोहक असतो
आणि इतकी वेगळी माणसं आहेत, म्हणजे प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते मदत करतात. हे आम्ही अनुभवलं आहे, अनेक वेळा अनुभवलं आहे. तर असे हे शेर्पा कुठले आहेत मूळचे, तेही अगदी मूळचे मंगोलियातले आहेत. मंगोलियातनं काही 500-600 वर्षापूर्वी सगळी लोकं मायग्रेट होत 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 तिबेटमध्ये येऊन विसावली. आणि जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 100 वर्षापूर्वी जेव्हा दलाई लामा 60-70 वर्षापूर्वी दलाई लामांचा जो इतिहास आपण जो चायनाने जे तिबेटवरती आक्रमण केलं त्यावेळी जी सगळी लोकं निघाली, त्याच्या आधी काही वर्ष ही शेर्पा मंडळी सगळी तिथून मायग्रेट झाली. आणि ही प्रामुख्याने नेपाळमधल्या हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये आणि आपल्या भारतामध्ये विशेषतः दार्जिलिंगमध्ये यांनी वस्ती केली. आणि मग तिथली जमीन त्यांना मिळाली, तिथं पोटापाण्याला लागली, तिथंच राहिले. पण हे सगळे राहिले कुठं तर डोंगरांमध्येच राहिले. म्हणजे आपल्याकडं सह्याद्रीमध्ये जर आपण पाहिलं तर आदिवासी कातकरी लोकं राहत असतात, तशीच आहेत ही, पण ही सगळी हिमालयात राहतात. आता जेव्हा यांची घरं हिमालयात 14,000-15,000 फुटांवरती आहेत, म्हणजे जेव्हा आपण 14,000-15,000 फुटांवर जातो ना, आपल्याला त्रास होतो. तर इथं त्यांची घरं आहेत, त्यांचा जन्म आहे, त्यांची छोटी मुलं तिथं पळत असतात. आपण थोडं चाललं तरी आपल्याला दम लागतो. कारण त्याचं कारण वेगळं आहे, कारण त्यांचं ते नैसर्गिक आहे. त्या ठिकाणी जन्म झाला ना, त्यामुळे तिथलं नैसर्गिक त्यांचं शरीर असं बनलं आहे की विरळ हवामानामध्ये विरळ ऑक्सिजन असला तरी ते चांगल्या प्रकारे त्यांच्या लाल रक्तपेशी काम करू शकतात. अशी एक नैसर्गिक देणगी त्यांना लाभली, कारण ते जन्माने त्यांचं तिथं वास्तव्य आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा असं आम्ही म्हणतो की जसं आपल्यामध्ये काही माणसं असतात, आपण म्हणतो ही डबल हड्डीची आहेत, म्हणजे ताकद खूप आहे त्यांना आणि स्ट्रॉंग आहेत, तसं ही शेर्पा मंडळी 2 फुफ्फुस असल्यासारखी काम करतात. आपल्याकडे 1 फुफ्फुस, त्यांच्याकडे इतकं ते छान काम करतात. म्हणून या हिमालयातल्या मोहिमांमध्ये ते खूप सहज वावरत असतात, खूप वजन घेतात आणि मदत करत असतात. या शेर्पांची जर आपण म्हणलं लोकसंख्या किती, तर अक्षरशः अख्ख्या जगात असलेल्या शेर्पांची लोकसंख्या 1 लाखाच्या आसपास आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि की हिमालयात जी शेर्पांची जाती आहेत, मग अनेक जाती आहेत, म्हणजे वेगवेगळ्या उपजाती आहेत. मग ते शेर्पा, लिंबू, मगर, राई, तमांग, गुरंग असे अनेक प्रकार आहेत. पण ती शेर्पा जी ती सगळ्यात टॉपची जाते त्यांची, त्यांना एक वेगळा रिस्पेक्ट आहे. आणि आज तर 1953 साली ज्यावेळेस एडमंड हिलरींना शेर्पा तेनसिंगनी जेव्हा साथ दिली आणि त्याच्यामुळंच एव्हरेस्टवरती चढाई झाली, त्याच्यानंतर या शेर्पांना शेर्पा जेव्हा म्हणलं जातं त्याच्याकडं खूप म्हणजे शेर्पा नावाचा ब्रँड आहे आत्ता इक्विपमेंटचा. त्याच्यापूर्वी त्यांना ट्रीटमेंट कुली म्हणून द्यायचं, म्हणजे कुली असं वर्णन आहे. ब्रिटिशांची, अमेरिकन लोकांची गिर्यारोहणावरची पुस्तकं वाचा, कुली म्हणले, पोर्टर, कुली. अगदी तुच्छतापूर्वक त्यांना वागणूक मिळते. तुम्हाला पैसे दिलेत ना, बाहेर टेंटच्या बाहेर उभं राहायचं, आत यायचं नाही, अशा प्रकारची वागणूक होती. पण आज ते बदललं आहे सगळं, कारण त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी ते बदललं आहे आणि त्याला शेर्पा तेनसिंग कारणीभूत आहे. शेर्पा तेनसिंगला हिलरींबरोबरच बरोबरीचा सन्मान संपूर्ण जगात मिळाला. तुम्हाला सांगतो, आपल्या देशामध्ये अर्जुन पुरस्कार जो आहे तो खेळातला सर्वोच्च पुरस्कार आहे, सगळ्यांना माहिती आहे. एखाद्या खेळात अपवादाने 2 लोकांना पुरस्कार दिला आहे, अपवादाने, नाही तर एकाच माणसाला एका खेळात मिळतो दरवर्षी. फक्त एक खेळ त्याला अपवाद आहे आणि तो आहे गिर्यारोहण. 20 गिर्यारोहकांना एका वर्षात अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे, 20 गिर्यारोहकांना. आणि ते घडलं आहे कधी माहिती का तुम्हाला? ते घडलं 1965 साली, ज्यावेळेस पहिल्यांदा भारतातून एव्हरेस्टवरती इंडियन आर्मीची पहिली भारतीय मोहीम कॅप्टन MS कोहली यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. त्यावेळेस ते घडलं. कॅप्टन MS कोहली आले होते पुण्यामध्ये, त्यांनी आशीर्वाद दिले आमच्या मोहिमेला. असे एक विलक्षण सगळं आहे हिमालयातलं आणि त्या शेर्पांबद्दल. तर या शेर्पांवर सुद्धा काय कोणास ठाऊक, म्हणजे माझ्या घरी माझी बायको काय म्हणते की काय तुझं त्यांचं काहीतरी नातच दिसतं रक्ताचं, आणि तू सारखाच हिमालयात जातो, म्हणजे तुझं काय तिथंच घर आहे का काय, आधीच्या जन्मातलं काय माहीत नाही. पण खरं सांगतो, माझ्या खूप जवळ आहेत ही माणसं, मी अगदी इतके मित्र आहेत माझे, ते अगदी छातीत आहेत. त्यामुळं या शेर्पांवरती मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी मी एक पुस्तक लिहिलं आहे, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे, रोहन प्रकाशांनी ते केलं आहे. आणि त्याच्यामध्ये माझे जे शेर्पा मित्र आणि त्यांच्यावर मी लिहिलं आहे, पण ते विलक्षण आहे, म्हणजे वेगळं आहे. त्यांच्या चढाया, त्यांचे विक्रम हे तर आहेच आहेत, पण त्याही पलीकडं मी असे काही शेर्पा बघितले की ज्यांनी खूप वेगळ्या क्षेत्रात, म्हणजे ते एव्हरेस्ट शिखर तर ते चढलेच आहेत, त्याच्यात काही वाद नाही. पण त्याही पलीकडं माझा एक वांगचू शेर्पा म्हणून मित्र होता, जो विलक्षण होता. त्यांनी अनेक वेळा एव्हरेस्टवरती चढाई केली, पण त्यांनी इतकं मोठं सामाजिक काम केलं. त्याच्या गावामध्ये त्यांनी 350 तिथल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उभी केली, गावासाठी रस्ते केले, अगदी दुर्गम भागातल्या गावासाठी, आणि ध्यास घेतल्यासारखं काम करायचं. आणि त्याचा उत्साह इतका अफाट होता, म्हणजे हिमालयात कुठेही तिकडं नेपाळमध्ये ॲक्सिडेंट झाला तर हा वांगचूर रेस्क्यूला हेलिकॉप्टर घेऊन जायचा, त्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करायचा. हेलिकॉप्टरचा चालक जर म्हणला नाही नाही ओ बॅड वेदर आहे, आय विल नॉट गो, तो वांगचू म्हणायचा आय एम हिअर, चल म्हणला आय विल पुश यू म्हणायचा, दम देऊन त्याला न्यायचा आणि त्या कॅज्युलिटीला उचलून आणायचं. हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. माझा खूप चांगला मित्र होता, 14-15 वर्ष. दुर्दैवाने
2016मध्ये त्याचा मृत्यू झाला, 15मध्ये त्याला कॅन्सर झाला आणि त्याची ट्रीटमेंट करायला पण मी पुण्यात त्यांना 6 महिने ठेवलं होतं त्याला. पण अगदी शेवटच्या टप्प्यात असताना ते झालं. खूप वेगळा माणूस होता. त्याच्यावरती मी त्या पुस्तकात लिहिलं एक धडा त्याच्यावरती. असे अनेक वेगवेगळे आहेत. एक शेर्पा माझा मित्र आहे सोनम शेर्पा, ज्याचं 2 खोल्यातलं घर मी नेपाळमध्ये बघितलं, काठमांडूमध्ये. त्यांनी एव्हरेस्ट शिखर चढाई केल्यानंतर व्यवसाय सुरू केला आणि जे ब्रँडेड कपडे असतात आमचे डाऊन सूट आहे ते खूप महागाचे असतात, ते त्यांनी नेपाळमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि सगळ्यात टॉपचा ब्रँड आज एव्हरेस्ट हार्डवेअर त्याचा आहे, जगात झाला आहे. 2 खोल्यात राहणारा सोनम शेर्पा माझ्या डोळ्यासमोर मी बघतो आहे. 10 वर्षात तो आज 40-50 देशांमध्ये फिरतो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं इक्विपमेंट सप्लाय करतो आहे. कसं काय कुठून ही ताकद आली? एक सोनम शेर्पा म्हणून शेर्पा आहे. तुम्ही जर एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला गेला तर नामचे बाजार म्हणून गाव आहे वरती ट्रेक रूटवरती, तिथे एक शेर्पा म्युझियम चालवतो. त्याला दृष्टी कमी आहे पण त्यांनी ते एक शेर्पा म्युझियम, कल्चरल म्युझियम उभं करणं, ते चालवणं खूप वेगळं काम तो करतो आहे. लाकपा फुटी म्हणून एक शेर्पा आहे, तिने एव्हरेस्टवर क्लाइम्ब केलं आहे. ह्या महिलेनी नेपाळ सरकारला एवढा तिने त्रास दिला म्हणून मी संघर्ष केला की आपल्या शेर्पा हे काम करताना त्यांच्यापाशी डिग्री असली पाहिजे. म्हणून तिने संघर्ष करून नेपाळमध्ये माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट सुरू केली आणि 4 वर्षाचा बॅचलर कोर्स डिग्रीचं सुरू केलं माउंटेनिंगमधला. आणि त्या शेर्पांना ती म्हणते यांना एज्युकेशन पण आलं पाहिजे, बाहेरची लोकं येतात आम्हाला शिकवतात, आमची लोकं बाहेरच्या गोऱ्या लोकांना जाऊन शिकवलं पाहिजे, या अर्थाने तिने ते काम उभं केलं. हे खूप वेगळं आहे. असे अनेक शेर्पा आहेत. त्याच्यामध्ये एक शेर्पा आहे पसांग शेर्पा म्हणून आहे की ज्याचं वय आत्तासुद्धा 47 आहे. जो यंग होता त्यावेळेस त्याला लहानपणी त्याला एक्सपिडिशनमध्ये किचनमध्ये हेल्पर बॉय म्हणून पण कोणी काम देत नव्हतं. त्याचं स्वतःचं आज ब्रँडेड इक्विपमेंटचं त्याचा जो बिझनेस आहे होलसेल सप्लायचा, त्याचा 200 कोटी रुपयाचा तो स्टॉक ठेवतो नेपाळमध्ये. मी ते बिल्डिंग बघितले स्वतः उभ्या. एवढं कसं काय जमलं या लोकांना, कसं काय करतात? तर ती जी काय त्यांचं मला जे काय सगळं भावलं त्याच्यावरती मी ते पुस्तक लिहिलं आहे. आणि मला वाटतं ते इन्स्पायरिंग आहे सगळं की इतका छोटा तो समाज आहे, लाखाच्या आसपास लोक, त्यातली विलक्षण लोक आहे. लोकांपुढं आलं पाहिजे, काहींना ते आवडेल, त्याच्यातनं काही इन्स्पायर होतील असं मला वाटतं. तर असे हे शेर्पा आहेत. त्यांच्या चालीरीती खूप वेगळ्या आहेत, खूप वेगळं आहे सगळं त्यांचं. म्हणजे लग्नामध्ये ही लोकं त्यांचं दारूशिवाय लग्न साजरं होतं. म्हणजे बायका पुरुष सगळे व्यवस्थित नॉनव्हेज खातात, दारू पितात, पण ते वेगळं असतं. ती दारू असं काही झिंगून पडत नाहीत. ते एक त्यांचं एक म्हणजे ते आम्ही जे एव्हरेस्ट बेसला पूजा करतो, कुठलीही मोहीम सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी एक पूजा होती. लामा येतात आणि अगदी सत्यनारायणची पूजा असते तशी सागर संगीतची पूजा चालते 2-2.5 तास. आणि मग नंतर तो प्रसाद जो दाखवला जातो, वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद असतो, त्याच्यात दारू कंपल्सरी असते. ती दारू जी असते ती तांदळापासून बनवलेली वेगळी छांग म्हणून दारू असते आणि ती तीर्थ म्हणून शिंपडली जाते देवावरती. ती थोडी तुम्हाला घ्यायला लागते. अशा काही चालीरीती त्यांच्या वेगळ्या आहेत. ज्यावेळी 6-6 महिने ते घरांमध्ये असतात, तिथं काही नसतं, फक्त आजूबाजूला बर्फ हिम पडत असतं. तशी मंडळी घरात बसून काय काम करत असतात, देवाचं म्हणत असतात, वेगवेगळ्या प्रकारचं मी तर म्हणतो ध्यानच करत असतात. कारण सारखे मी बघितलं त्यांची सगळी लोक मंत्र म्हणत असतात. बुद्धिस्ट जे त्यांचे चॅन्ट आहेत ते म्हणत असतात, दगडावरती कोरतात, लाकडांवरती कोरतात, हे काम करत असतात. खूप वेगळी आहेत आणि खूप सज्जन असतात, खूप साधी असतात. तर अशी ही जी शेर्पा मंडळी आहेत ही माझ्या जीवनात या सगळ्या मोहिमांमुळे आली आणि मी स्वतःला त्याच्यासाठी भाग्यवान समजतो. ह्यांच्यासाठी काहीतरी छोटं काम करावं असं आमच्या सगळ्यांच्या मनात होतं आणि त्याची एक छान सुरुवात झाली. 2012मध्ये आम्ही जेव्हा मोहिमेला जाणार होतो तर 2012च्या आधी प्रत्यक्ष एव्हरेस्टच्या पायथ्याशी जायचं, आदल्या वर्षी पाहून यायचं, ज्याला आपण रेकी म्हणतो, ती करण्यासाठी मी आणि माझ्या टीममधला भूषण हर्ष आम्ही दोघं गेलो होतो. ज्यावेळेस आम्ही गोरक्षेपला पोचलो 17,000 फुटांवरती आणि तिथून एव्हरेस्टचा बेस कॅम्प 2 तासावर आहे, शेवटचं ठिकाण आहे. गोरक्षेपला एक 4-5 फक्त टी हाऊसेस टेम्पररी सीझनमध्ये असतात, बाकी काही नाही आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मी पाहिलं की तिथं एक छोटंसं असं एक दगड होतं, त्याच्यावर काही कोरलं होतं आणि जगभरात जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोक दरवर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करतात. खूप मोस्ट पॉप्युलर ट्रेक आहे ते. एव्हरेस्टला पाहणं तिथून वेगळं असतं आणि मोठमोठे कॅमेरे ते असे नाकांडे असे घेऊन लोक सगळे टुरिस्ट आलेले असतात, ट्रेकर फोटो काढतात. आजूबाजूला भव्य एव्हरेस्ट आहे, पुमोरी, लोत्से ही सगळी शिखरं आहेत. लोत्सेचा उल्लेख राहिला, जगातलं 4थं उंच शिखर आहे जे आम्ही 2013मध्ये केलं, जॉईंट एक्सपिडिशन केली, त्यामध्ये आशिष होता. सगळे फोटो म्हणजे आजूबाजूला सगळे वर बघितलं, मान वर करून कुठेही तर भव्य शिखरं आहेत. खाली सगळं मोऱ्यान म्हणजे दगड एवढंच असतं, बाकी काहीच नाही तिथं. मग अशा ठिकाणी सगळी मंडळी फोटोग्राफर एक छोट्या स्मारकाचा फोटो घेत होतो. मी कुतूहलाने बघितलं, म्हणलं भूषणला काय रे बघू. जेव्हा बघितलं त्याच्यावर एक पाटी लिहिली होती. काय होतं त्याच्यावर तर 10 वर्षापूर्वी नेपाळमधलं जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं, सरकारमधलं कॅबिनेट,
त्यांनी एक स्टंट केला होता. काय स्टंट केला की ते सगळे हेलिकॉप्टरमधून त्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ एव्हरेस्टच्या त्या बेस कॅम्पला आले, गोरक्षेपला. तिथं त्यांनी ऑक्सिजन लावून एक कॅबिनेट मिटिंग घेतली आणि एक ठराव पास केला, क्लीन हिमालय. त्याच्यासाठी एक ठराव पास केला की जी काही घाण इथं झाली ही स्वच्छ करायची. आणि जगभरातल्या गिर्यारोहकांना, वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी आवाहन केलं की या मोहिमेसाठी मदत करा, कारण खूप मोठा प्रोजेक्ट होता. आता या मंत्रिमंडळ सगळं आलं आहे, तिथंची एवढी मोठी न्यूज झाली आणि जगभरातनं फंडिंग आलं त्या प्रोजेक्टला आणि पुढं क्लीन हिमालय एक्सपिडिशन चालू झालं 2-3 वर्ष. त्याबद्दल थोडी माहिती लिहिली होती आणि लोकांना काहीच बघायला मिळत नाही. लोक त्याचं कुतूहलाने फोटो काढत होते. माझ्या मनात त्यावेळेस वेगळा विचार आला आणि मी भूषणला बोलून दाखवलं. भूषण म्हणलं, अरे इथं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पुतळा जो रायगडवर आहे, सिंहासनावर आहे, तसाच पुतळा जर इथं आपण लावू शकलो किती वेगळं होईल. म्हणजे महाराजांची कीर्ती अखंड आहेच आहे सगळीकडं, पण इथं अनेक देशांची, म्हणजे आपण काही देशांची नावं पण माहीत नाहीत तसले पण लोक इथे येतात. म्हणलं तर ही सगळी लोकं बघतील ना आणि फोटो काढतील ना. आणि नुसतं फोटो नाही, आपण त्याच्यात माहिती लिहू ना. इथं जास्त फ्रेंच येत आहेत, जर्मन येत आहेत, इंग्लिश, सगळ्या भाषेत आपण थोडी थोडी माहिती लिहू महाराजांना. असं नुसतं मनात आलं बरं का. अवघड कुठं एव्हरेस्ट, कुठल्या देशात सगरमाथा नॅशनल पार्क आहे, रिझर्व कन्झर्वेशन पार्क आहे, मनात आलं. पुण्यात आलो, एव्हरेस्टची मोहीम जाहीर झाली आणि मोहीम जाहीर करण्याचा जो पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये आबासाहेब गरवारे कॉलेजच्या हॉलमध्ये झाला, त्या कार्यक्रमाला आदरणीय बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर उपस्थित होते. असे स्टेजवर बसले होते. असं मी बोलत होतो, हे अगदी माझ्या अंगावर काटा येत होतं सांगताना. आणि बोलण्याच्या ओघात मी चुकून बोलून गेलो की असं एक आमच्या डोक्यात आहे की छत्रपती शिवरायांचा पुतळा जगातल्या सर्वोच्च ठिकाणी असावा. माझं बोलणं हे वाक्य संपेपर्यंत बाबासाहेबांनी माईक माझ्या हातातून काढून घेतला. म्हणजे मला इथं माईक दे. आणि बाबासाहेब म्हणाले, उमेश हे झालंच पाहिजे. हा पुतळा उभा करण्याचं बाकी पुतळा माझ्याकडे लागलं आणि याच्यासाठी 1 लाख रुपये मी दिले. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर मला इतकं टेन्शन आलं, म्हणजे मोहिमेपेक्षा जास्त टेन्शन आलं. मी काय बोललो. आणि आता बाबासाहेबांनी सगळे लोक समोर 1000-1200 लोक आहेत. आणि मग खूप सिरियस झालो. आणि मग मी पहिला फोन दुसऱ्या दिवशी वांगचू शेर्पाला केला, माझा जवळचा मित्र. म्हटलं, वांगचू आता काय कुछ भी होने दो. म्हटलं आपने वहाँ शिवाजी महाराज का एक जो हमारा बहुत बड़ा राजा हो के गए, उसका पुतला वहाँ बिठाने का है, कुछ भी करो, अभी नहीं किया तो मैं ख़त्म. तो म्हटलं, मामाची चिंता मत करो. त्याने सांगितलं, तुम्ही फक्त एक करा, तो पुतळा काठमांडूपर्यंत येईल असं बघा, बाकी पुढचं माझ्याकडे लागलं. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत. काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय. काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय. अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय. अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आणि मग आम्ही कामाला लागलो. बाबासाहेबांनी पुण्यामध्ये थोपटे म्हणून पितापुत्र आहेत, धायरीला त्यांचं मोठं शिल्प स्टुडिओ आहे, तिथं नेलं आम्हाला. तो पुतळा क्ले मॉडेल तर 5-6 वेळा बाबासाहेब स्वतः आले आमच्याबरोबर. त्यांना पाहिजे तसं, म्हणजे मातीचा पुतळा केला तो शाडू चक्की, त्यांना छाती थोडी पुढं घे, तलवार अशी मूठ खाली घे, तसं मनासारखा तो पुतळा जो झाला. मग ते मॉडेल फायनल झालं, मग तो पुतळा तयार करायला घेतला. त्यावेळेस त्या दीपक थोपट्याने मी सांगितलं, म्हटलं, दीपकजी, हा पुतळा जिथं बसवणार आहोत त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या डोक्यावर 15-20 फूट बर्फ 6 महिने असेल, 6 महिने पुतळा उघड्यावर असेल, तर बघा चांगला करा. ते म्हणले, काही काळजी करू नको, मी असं काही रसायन त्या फायबरमध्ये काय काय ते टाकणार आहे. त्यांनी सगळा अभ्यास केला होता तोपर्यंत, पुतळा कुठं बसवायचा त्याचा. आणि ते म्हणाले, याच्यामध्ये मी असं काही करेन, 75 वर्षाची खात्री माझ्याकडनं की गॅरंटी की काही होणार नाही. बरं, पुतळा तयार झाला. आम्ही बघायला गेलो, आशिष पण होता. तो पुतळा बघून आम्ही दडपलो. म्हणलं, एवढा मोठा पुतळा अहो न्यायचा कसा. म्हणलं, तिथं एवढीशी वस्तू बॉर्डरवरनं नेताना चेक होती, आम्हाला पुतळा घेऊन आमची मोहीम पण होऊन देणार नाहीत लोक तिथली कस्टमरवाले. अरे बापरे, असं आहे का. म्हणले, बरं ठीक आहे, मग काय करायचं. म्हणलं, याचे 4 भाग करा. ते म्हणले, करतो. आणि तुम्हाला सांगतो, 4 भाग ते हे सगळं खरंच खूप मोठ्या प्रमाणात आम्ही याला पब्लिसिटी दिलेलं नाही, पण आता थोडं सांगतो आहे, कारण आता ते खूप जुनं झालं आहे प्रोजेक्ट. आणि आता तो आपण म्हणतो ना, वहिवाट झाली तशी ती झाली. आता नाही कोणी हलवू शकत. तर तो पुतळा 4 भागांमध्ये केला. त्यावेळेस आमच्या एका मित्राच्या कंपनीची एक मोठी कन्साइनमेंट चालली होती डिलिव्हरीसाठी.
मोठे ट्रकच्या ट्रक त्यांचे पुण्यातून निघाले होते काठमांडूला. त्या कन्सेंटमध्ये एक एक भाग पॅक करून टाकला. थोपटेने असं काही केलं की ते 4 भाग आमच्यासारखे ज्यांना काही संबंध नाही त्या लोकांनी तिथं जोडू शकतील आणि जोडलेले तुम्हाला कळणार नाही, तुम्ही जाऊन पहा. आणि त्याच्यामध्ये परत काय टाकायचं ते सगळं दिलं आणि तो पुतळा काठमांडूला पोहोचला. ते 4 भाग तिथून ते आमच्या वांगचू शेर्पांनी ते बरोबर हेलिकॉप्टरमधून नामचलनेला तिथून शेर्पांनी पाठीवर घेऊन गोरक्षेपला आमच्या मोहिमेच्या आधी पोचवलं. तिथं गेल्यावर आम्ही ते 4 भाग जोडले आणि ते 4 भाग जोडले ना जेव्हा, त्यानंतर तो पुतळा उभा केला. आणि तो पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या मागे जे दिसतंय ते नुपसे मध्ये लोटसे उजव्या बाजूला एव्हरेस्ट आहे. जगातल्या सर्वोच्च शिखराच्या पायथ्याशी तो पुतळा आहे. आज जगातला सर्वोच्च किंवा सर्वोच्च उंचीवरचा तो पुतळा आहे. आणि मग फक्त पुतळा उभा नाही केला, बाबासाहेबांनी दिलेले मजकूर सगळे इंग्लिश नेपाळी भाषेमध्ये, फ्रेंच आणि जर्मनीमध्ये तिथे लिहिले आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज शेर्पा सोशल प्रोजेक्ट सुरू केला. आणि दरवर्षी 1 लाख रुपयाचा निधी त्या प्रोजेक्टसाठी असतो आणि त्यातनं खूप वेगवेगळी कामं चालू आहेत. पहिल्या वर्षी जे गरीब पोटर आहेत त्यांना 100 पोटरांना आम्ही वेगळ्या प्रकारचे सोलर लॅम्प्स दिले. दुसऱ्या वर्षी खुमजुंगला सर एडमंड हिलरीने एक शाळा उभी केली 14,000 फुटांवरती. त्या शाळेला लॅपटॉप दिले, प्रोजेक्टर दिले. डिंगबोचेला एक गोंपाचा जीर्णोद्धार त्याला मदत केली. आणि आत्ता नामचे बाजारच्या वर खुमजुंग खोंडे अशी 2 जुळी छोटी गावं आहेत शेर्पांची, फार वैशिष्ट्यपूर्ण गाव आहेत. त्या घरातला जवळजवळ प्रत्येक घरातला एक माणूस किमान एकदा तरी एव्हरेस्ट चढला आहे असं ते गाव आहे. त्या गावातल्या 2 शेर्पांच्या गरीब मुली अभ्यासात ज्या हुशार आहेत अत्यंत, त्यांचं शिक्षणाची जबाबदारी या शेर्पा प्रोजेक्टखाली घेतली. आणि त्या मुली आत्ता पुण्यामध्ये त्यांचं 5वं वर्ष आहे. पूर्ण जबाबदारी घेऊन त्या पुण्यामध्ये त्यांचं शिक्षण चालू आहे. पुण्यातले आसिम फाउंडेशन हा प्रोजेक्ट असं ते जॉईंट खूप अवघड आहे. त्यांच्या इथं ॲम्बेसीचं सगळे कागदपत्र करा, त्यांची इथं ॲडमिशन करा. एक मुलगी CAच्या फायनलला आहे, एक मुलगी कंपनी सेक्रेटरीच्या फायनल इयरला आहे आणि त्यांचं शिक्षण उत्तम प्रकारे चालू आहे. त्यामुळं आता या पुतळ्याकडं बघण्याचा जो स्थानिकांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हे बघा, आम्ही आधी सुरुवातीला पुतळ्याचा खूप मोठा कार्यक्रम शनिवारवाड्यावर तो हस्तांतर करण्याचं झालं. तेच बाबासाहेब होते, विजय भटकर, अनेक दिग्गज होते. तिची न्यूज जेव्हा सोशल मीडियावर गेली तेव्हा अनेक बाहेरच्या देशात जे शेर्पा सेटल झाले त्यांनी थोडंसं आम्हाला टीका करायचं की आमच्या ह्या कर्मभूमीमध्ये, शेर्पांची ती कर्मभूमी आहे, तिथं आमचं राज्य आहे, तिथं आम्ही बुद्धाचं पण पुतळा उभा केलं नाही, तिथं हे शिवाजी महाराज कोण? तर आम्ही त्यांना असं सांगितलं की हे शिवाजी महाराज म्हणजे शिवाचा अंश आहे आणि आम्हाला वाटतं की या ठिकाणी जर त्याची प्राणप्रतिष्ठा किंवा प्राणप्रतिष्ठाने प्रतिष्ठापना केली तर आमची मोहीम निर्धोक आहे असं आम्ही थोडं त्यांना सांगितलं. आणि त्यांनी पण मानलं, कारण ही शेर्पा लोक खूप धार्मिक आहेत आणि पशुपतीचं वास्तव्य स्थान तिथं आहे आणि आम्हाला काही अडचण आली नाही. पण आता तो प्रोजेक्ट तिथं खूप छान आहे. आपण पुढे जाऊयात. शेर्पांबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे, पण माझं पुस्तक एक आहे, त्यात तुम्हाला ते वाचायला मिळेल. असेल आवडतं नक्की. मी पुस्तकाचं आणलीत, थोड्या वेळाने बाहेर ठेवीन. प्राण्यांचा हिमालय म्हणजे काय वाटतं माहिती का लोकांना की काय हिमालयामध्ये फक्त बर्फ आहे बाकी खूप असंख्य प्रकारचं प्राणी तिथं बघायला मिळतात. असंख्य प्रकारचे म्हणजे अगदी बारीक बारीक कीटकांपासून आवडहवे प्राणी आहेत. खूप वेगळे प्राणी आहेत. सगळ्यांना माहिती असलेलं याक तर आहेच आहे, पण हे प्राणीविश्व आहे ना, हे अगदी खूपच विलक्षण आहे. तुम्ही जर नीट डोळे उघडे ठेवून जर भ्रमंती केली तर ते सगळे तुम्हाला आजूबाजूला दिसतील. हिमालयातले गरुड वेगळे आहेत, हिमालयातले अगदी 14-15 हजारवर बारीक बारीक कीटक जे दिसतात ना तेही वेगळे आहेत. आमच्या बेसकॅम्पला उंदरं येतात, ती पण वेगळी आहेत, पण ती पण आहेत तिथं. तर हे सगळं थोडंसं आपल्याला बघायला लागतं. समृद्ध आहे ते सगळं. त्यातला याक जो प्राणी आहे ना तो खूप आपल्या गाईसारखा आहे. त्याचं म्हणजे त्या ठिकाणी बरीच लोक उंचीवरती याक हा पाहतातच. केसाळ प्राणी आहे, गाईसारखा म्हणजे म्हशीसारखा दिसतो आणि त्याचे म्हणजे सगळेच उपयोग आहे. त्याचं दूध, त्याचे केस, त्याचं शेण, त्याच्यापासून सगळं खत तयार होतं. तो वजन पण वाहतो, खूप दणकट असतो. हे सगळ्याच बाबतीत तो उपयोगी पडतो. त्यामुळे त्याचं तिथं पालन केलं जातं आणि अति उंचीवरच असतो हा. नैसर्गिकरित्या त्याचं अंग असं आहे, त्याला थंडी वाजत नाही. आणि खूप ठिकाणी तुम्हाला याक पाहायला मिळतील. आपल्या भारतामध्ये लेह लडाखमध्ये अति उंचीवरती, अनेक ठिकाणी हिमाचलमध्ये तुम्हाला याक पाहायला मिळतील. गंमत अशी आहे की एकदा आम्ही तुम्हाला असं काही ठिकाणी याकचं चीज मिळतं. कोणी हिमालयात फिरतं तर आमच्या एका गिऱ्या लोकांनी तर मागितलं, अहो मला याकचं चीज द्या. स्थानिक लोक हसायला लागली, अगदी पोट धरून हसत होते. आम्ही विचारलं का हसता? मग त्यांनी सांगितलं असं करू नका, याक चीज नका म्हणू. याक हा कॉमनली हा मेल आहे आणि ती फिमेल जी दूध देते तिला नाक म्हणतात, याक नाक. ती नाक आहे तर चीज नाकचं असतं. अशी ती थोडी गमतीचा भाग आहे. हिमालयातले जे प्राणी आहेत ते मी म्हटलं त्याच्यामध्ये कॉमनली आम्हाला जो दिसतो उंचीवर तो भरल, माउंटन गोट, अगदी वेगळा प्राणी आहे.
इतका चपळ आणि कुठेही चढतो तो, कुठेही. तर भरल, माउंटन गोट हे बघायला मिळतात तुम्हाला. म्हणजे तुम्हीसुद्धा जर ट्रेकला गेलात तर तुमचं जर थोडं नशीब असेल तर बघायला मिळतील. मोनाल हा एक पक्षी फार सुंदर आहे. अगदी 7-8 रंग आहेत त्याला, सप्तरंगीत असं म्हटलं तरी चालेल. नेपाळचा राष्ट्रीय पक्षी आहे, खूप सुंदर पक्षी आहे. अजून एक जे प्राणीमित्र किंवा वाईल्ड फोटोग्राफी ज्यांना आवडते ना, त्यांच्यासाठी हिमबिबट्या हे खूप मोठं आकर्षण असतं. कारण हा इतका दुर्मिळ म्हणण्यापेक्षा दुर्मिळ तर आहेच आणि लाजळू आहे. ह्याचं दर्शन होणं पण खूप मुश्किल आहे. म्हणजे वाईल्ड फोटोग्राफी करणारी लोक 2-2, 2.5 महिनेभर का बसून राहतात एका ठिकाणी उंचीवरती. कारण हा साधारण 13,000-15,000 फुटामध्ये असतो. मग आता इतक्या उंच आहे, म्हणजे त्याचं खाणं पण तिथं असतं. म्हणजे भरल पण तिथं असतात आणि त्यांची शिकार करायला तिथं असतो. हा खाली येत नाही. हा खूप लाजू आहे, खूप कमी दिसतो आणि तो इतका त्याचा कॅमोफ्लॅज होतो बर्फामध्ये, त्याचा कलर पांढरा आणि तो दिसणं खूप कठीण असतं. खूप कमी वेळा तो ओळखता येतो बर्फामध्ये. तर आपल्याकडे लेह लडाखमध्ये विशेषतः स्टोक कांगरी म्हणून एक भाग आहे, त्या ठिकाणी हे बिबटे आढळतात आणि त्यांना टिपण्यासाठी जगातून ते सगळे वाईल्ड फोटोग्राफर येतात. तर आम्हाला इंद्रासन म्हणून एक पीक आहे हिमाचलमध्ये, ती शिखर मोहीम करत असताना एकदा बिबट्या दिसला नाही, पण त्याची पावलं दिसली. तो गेला होता जस्ट आणि दिसला, पण ती पावलं दिसली, त्याचे ठसे आम्ही काढून आणले. आमच्याबरोबर जे स्थानिक शेर्पा होते त्यांनी लगेच ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की हे बिबट्याचंच आहे. असं एक प्रचंड प्राणीविश्व या सगळ्या हिमालयात आहे. ते बघणं, त्यांच्याबद्दल माहिती करून घेणं पण खूप छान आहे. आपल्याला काय वाटतं प्राणी म्हणजे फक्त जंगलातच इथंच असतं, तसं नाही आहे. म्हणजे हिमालयामध्ये कांचनजंगा मोहिमेमध्ये आम्हाला साप जेव्हा दिसला ट्रेक करत असताना साधारण 2400 मीटरला, तेव्हा आम्ही पण हादरलो. साप एवढं थंडीत असणारच नाही, पण कांचनजंगा मोहिमेतला ट्रेक खूप झाडीतून आहे, व्हेजिटेशन खूप आहे आणि त्यामुळे तो दिसला. आणि आमच्यावर कृष्णा ढोके म्हणून आमचा जो गिर्यारोग आहे तो सर्पमित्र आहे, तो हाफकिनमध्येच कामाला आहे. मी त्याचं कामच आहे, विषारी साप पकडायचे, त्यांचं ते विष काढायचं, औषध करायचं, त्याचं काम आहे रोजचं. तेव्हा तो पकडतो, कसलाही साप पकडतो तो. तर त्यांनी लगेच तो पकडला, पण आम्ही म्हटलं फोटो काढून सोडून दिला तो. पण खूप मोठं प्राणीविश्व आहे सगळं. अस्वलं खूप वेगळी आहेत तिथं. म्हणजे 2 प्रकारची अस्वलं बघायला मिळतात, पांढरी पण आहेत, ब्राऊन कलरची पण आहेत, ब्लॅक कलरची पण आहेत. ही वेगळी अस्वलं आहेत सगळी, छोटी आहेत, मोठी आहेत, काय काही इतकी धिप्पाड आहेत की बघूनच भीती वाटते. माझ्या आयुष्यात त्यांचा माझा प्रसंग समोरासमोर येण्याचा घडला तो होता 1986 साली. मी, माझा मित्र अविनाश फौजदार, त्या वर्षी आम्ही दोघंच गेलो होतो हिमाचलमध्ये. मनालीच्या पुढं बियास कुंड म्हणून एक जागा आहे, बियास नदीचं उगम तिथं होतं, जी पुढं जाऊन पाकिस्तानमध्ये जाते. त्या ठिकाणी हनुमान तिब्बा नावाचं एक पीक आहे, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. आणि रामसिंग म्हणून एक लोकल माणूस होता. आम्ही तिघं ज्यावेळेस त्या बियास कुंडच्या ग्लेशियरवर आलो, आमच्यापासून एक 200 मीटर फक्त समोर एक धिप्पाड अस्वल उभं होतं. आणि एकदम अचानक आमचं लक्ष त्याच्याकडे गेलं, त्याचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि त्यानंतर कुणीच काही बोललं नाही. आमचा रामसिंग जो होता, आम्हाला फार भारी वाटलं, अस्वल आपल्या समोर बघायला मिळतं, भारी वाटलं. पण तो रामसिंग इतका घाबरला आणि ते स्वाभाविक होतं. मी बघा, ज्यांना माहीत नसतं इथून आपण पडलो तर काय पाय, त्याला भीतीच वाटत नाही, पण जो पडलेला असतो त्याला माहिती असतं काय होणार आहे. तसं त्या रामसिंगला माहिती होतं, कारण त्याच्या गावातल्या काही लोकांना त्या अस्वलांनी फाडलं होतं. कधी जंगलात गाठभेट झाली तेव्हा त्यांनी ते पाहिलं होतं. तर तो म्हणाला, अजिबात हलू नका, कुठलीच हालचाल करू नका. जर ते अस्वल त्याचं पिल्लं नसतील तर ते निघून जाईल, आणि जर पिल्लं असतील तर मात्र आपल्याला धोका आहे. पण आपण हालायचं नाही बिलकुल. त्याला कळत नाही, हलणारी गोष्ट दिसली की त्याला कळतं काहीतरी हल्लं नाही तर त्याला काही कळत नाही, तो त्याचा मूड आला की जाईल. आणि तसंच झालं. थोड्या वेळ ते अस्वल निघून गेलं, त्याच्यापाशी काही पिल्लं नव्हती. रामसिंगने निश्वास सोडला, आम्ही पण सोडला, कारण त्यांनी जे नंतर सांगितलं ते ऐकून आमच्या पण अंगावर काटा आले. त्याच्या शेजारच्या घरातल्या माणसाला अस्वलाची गाठ पडली आणि त्याचा अख्खा जबडा त्याने फोडला होता. तर असे ते प्राणी मात्र बघायला मिळतात. बरंच काही आहे. मारमोट म्हणून एक छोटासा प्राणी आहे, त्याचा एक किस्सा वेगळा आहे. अगदी छोटा प्राणी पण उभा जेव्हा राहतो, असे कान गोल असतात आणि असं काय खारीसारखा असतो, पण थोडा मोठा असतो. असं वाटतं की आपल्याकडेच बघतो आहे. एका मोहिमेमध्ये असं झालं, माझ्याबरोबर एक अजय म्हणून माझा मित्र होता. आम्ही उतरत होतो, उतरताना उजवीकडे वळून खाली वाट गेली, तो मागून येत होता आणि मागून आम्ही दोघं निघून गेलो पुढं आणि तो मागून एकटा येत होता जंगलातनं. आणि चुकून त्याच्यासमोर मारमोट आला. आता तो मारमोट आला, तो पटकन असं उभा राहिला, 2 पायावर घेऊन त्याच्याकडे बघायला लागला. असे समोर डोळे येतात, भीती वाटते. छोटा प्राणी, अगदी भित्र आहे. पण तो अजय त्याला बघितलं, त्याचं ते सगळं अवतार बघितलं, तो प्राणी पण घाबरला होता ह्याला बघून. त्याला वाटलं हा कोण प्राणी आला, असं ते झालं.
पण तो अजय घाबरला आणि अजय दुसऱ्या वाटेने पळाला, म्हणजे उतरायची वाट सोडून विरुद्ध वाटेने पळून, आणि त्यात नेमकं तो मारमोट त्याच्या मागला, म्हणजे मारमोट त्याच्या मागं पळत नव्हता, तोही भीतीने पळत होता. त्याला वाटलं तो आपल्या मागं येतो म्हणून तो अजून जोरात पळाला आणि कुठेतरी खाली दरीत गेला. इकडं आम्ही खाली उतरलो. 1 तासानंतर आमच्या लक्षात आलं की अजय नाही मागं, अंधार पडला आणि आम्ही घाबरलो. आणि नंतर आम्ही परत स्थानिक लोकं घेऊन बॅटरी घेऊन वर शोधायला आलो. खूप हाका मारल्या. तेव्हा रात्री आम्हाला 10 वाजता तो सापडला, जंगलात घाबरून बसला होता. अरे म्हटलं काय झालं? आणि त्यांनी जेव्हा त्या प्राण्याचं वर्णन केलं ते इतकं पोट धरून असलो की तुला म्हटलं नुसतं असं केलं असतं तर तो गेला असता निघून. तो काहीच इतका भित्रा प्राणी, पण असं पण हे सगळे प्राणी बघायला मिळतात. तर असं प्राणी विश्व खूप आहे. त्याचं पुढचा पण स्लाईड बघू आता. यती. खूप लोकांना या यतीबद्दल कुतूहल असतं की कोण आहे हा यती, आहे का खरं यती? कारण खूप गूढ आहे बरं का यतीच्याबद्दल. अनेक लोकांनी आपलं म्हणजे आयुष्य घालवलं याचं संशोधन करण्यात, पैसे घालवले, काय म्हणजे वेगळंच आहे. तर आहे का हो यती खरं? कुणी बघितलं आहे का? तर काय झालं माहिती का, 1951 हा यती म्हणजे मोठा हिममानव जो असा खूप अजस्त्र आहे, अस्वलासारखा दिसतो. कुणी बघितला आहे माहीत नाही, पण त्याचं एक चित्र काल्पनिक तयार झालेलं आहे. फोटो नाही बरं का, आजपर्यंत फोटो नाही त्याचा. नेक्स्ट. तर 1951 एरिक शिप्टन हे एक खूप मोठे गिर्यारोहक आणि एक्सप्लोरर होते. खूप मोठे ब्रिटिश गिर्यारोहक होते, त्यांचं खूप मोठं नाव आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी एक फोटो पब्लिश केला. आणि तो फोटो डावीकडे जो आयसॅक्स दिसतो ना, ती आयसॅक्स आहे आमची जी आम्हाला लागती मदतीला. तर आयसॅक्सच्या शरीर जो पंजाचा ठसा आहे तो यतीचा आहे असं त्यांनी छातीत ठोक सांगितलं. आणि इतक्या मोठ्या माणसानं सांगितलं, म्हणजे गिर्यारोहणातला दादा माणूस. आणि त्यांनी सांगितलं आहे फोटो सकट की हा ठसा यतीचा आहे. आणि तो यतीचा ठसा किती मोठा आहे दाखवण्यासाठी आयसॅक्स पण जवळ ठेवून फोटो काढला. कारण ते आयसॅक्स आहे ते एक साधारण 1 फुटाचं त्याचं वरचं ते पातं आहे. आणि मग खळबळ भाजली, आहे यती नक्की, आता याला शोधायचं. आता आपलं माणसाला असतं ना, एखादी गोष्ट शोधायची म्हणली की तुम्हाला माहिती कसं नाद असतो, आयुष्य त्याच्या मागं घालवतात, पण ते शोधणार. तशी लोकं लागली याच्या मागं शोधायला. खूप वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न केले आणि शोध घ्यायला लागले. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की एक डॅनियल म्हणून एक खूप मोठा संशोधक होता. तर त्या डॅनियल टेलरनी ना आयुष्याची 60 वर्ष त्याच्या यतीला शोधण्यात घालवली. कोणी विश्वास ठेवला पण यतीला शोधण्यात घालवली. त्यासाठी खूप फंडिंग उभं केलं, यतीला शोधलं, पण यती सापडला नाही. आपल्याकडं अजून एक मोठी गडबड झाली. आत्ता 1-2 वर्षापूर्वी इंडियन आर्मीची एक एक्सपेडिशन माउंट मकालूवर होती. आणि आता तुम्हाला माहिती हल्ली काय झालं की पहिलं काही बातमी आली की पहिली चॅनलवाले कशी देऊन टाकतात ना, झालं आणि मग परत मागं घेतात, गडबड, तो मृत्यू नाही झाला त्याचा किंवा काहीतरी काही बातमी देतात. तसं इंडियन आर्मीकडनं गडबड झाली आणि त्यांनी बातमी देऊन टाकली की आम्ही यती बघितला. अशी छातीत ठोक बातमी भारतीय सैन्याला जेव्हा दिली तेव्हा त्याच्यावर पण विश्वास ठेवा. मोठी न्यूज झाली, जगात ब्रेकिंग न्यूज झाली, पण ती पण नंतर मागं घेतली. कारण तो चुकीचा होता दावा. त्यांच्या जेव्हा अधिकाऱ्यांनी सगळं बघितलं तेव्हा तो दावा चुकीचा होता. तर अशा सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही म्हणाल मग यती आहे का नाही, मग काय आहे झिरपे तुमचं म्हणणं यतीबद्दल, असं पण येतं डोक्यात. तर माझं म्हणणं असं आहे, 1987 मी माझा ॲडव्हान्स माउंटेन कोर्स उत्तर काशीला पूर्ण केला, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंगमधून, जी भारतातली प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे. आणि तो कोर्स पूर्ण करून मी पुढे एका छोट्या मोहिमेला लगेच गेलो. कारण तिथं ते शिखरावरती चढाई करून मला सुदर्शन या मोहिमेची पुढची तयारी करण्यासाठी काही फोटो पाहिजे होते. माझ्याकडे कमी वेळ होता, पण मी पूर्ण ॲक्रोमॅटाईज होतो. तेव्हा 3 दिवसात ते पीक चढायचं होतं. 19,800 फुटांचं पीक होतं, थेलू म्हणून. मी आणि स्थानिक प्रेमसिंग राऊत आम्ही दोघंच निघालो आणि अगदी तडक आम्ही गंगोत्री सोडलं. 19 किलोमीटरचा ट्रेक करून आम्ही गोमुखला गेलो दुपारी. गोमुखवरून आम्ही तडक रक्तवर्ण ग्लेशियरमधनं थेलूचा बेस कॅम्प लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला वरती जायचं होतं. 3 दिवसाचाच प्लॅन होता. 19,000 फुटाचं पीक चढायचं आणि खाली यायचं लवकर फोटो काढून. रात्री ज्यावेळेस झोपलो आणि मी लघुशंकेला उठलो, कधी 1-2 वाजले असतील, त्यावेळेस एक विचित्र आवाज मला ऐकू आला आणि तो आवाज वारंवार ऐकू यायला लागला. आता बघा, तोच आवाज परत परत ऐकू आला. मैलोन मैल तिथं कुणी नाही, फक्त हिमालय, काळा मिट्ट अंधार आहे, आम्ही दोघंच आहे, एकच तंबू आहे आमचा. आवाज सारखा येतो आहे आणि माझ्या डोक्यात विचार आले की तो यती काय. तर आपल्याकडे बघा ना, वाईट आपल्याकडं पहिलं डोक्यात येतं. म्हटलं तो यती आला, मेलो म्हणलं आपण आता. अक्षरशः तुम्हाला सांगतो, घाबरत मी टेंटमध्ये शिरलो. मला झोप लागली नाही. शेवटी मी त्या माझ्या प्रेमसिंगला गाढ झोपला होता मेल्यासारखा, त्याला उठवलं. म्हटलं अरे प्रेमसिंग उठ जाओ. तो म्हटलं क्या हो गया सर. म्हटलं अरे आपको कुछ सुनाई देता है क्या. मग त्यांनी ऐकायला सुरुवात केली आणि मग त्याला पण तो आवाज यायला लागला. बापरे. तो म्हटलं काय. मग बोल प्रेमसिंग यती तो नाही आहे. मग त्यांनी परत कान देऊन ऐकलं.
तो म्हणलं सर जी हो सकता है, म्हणलं येती भी हो सकता है, ये तो एरिया उनकाही आहे म्हणलं. आणि ही लोकं तर इतकी विश्वास ठेवतात कारण त्यांच्यापाशी तर कथा प्रचंड आहेत. आणि मग तुम्हाला सांगतो पहाटेपर्यंत आम्ही दोघेही झोपलो नाही. पण खरं सांगतो मला ते यतीबिती काय नव्हतं. काय असतं माहिती का, आपण जेव्हा तंबू लावतो त्यावेळेस वारं खूप वेगवेगळ्या दिशेने वाहत असतं. एखादी तुमची तंबूची कानात पण फडफडत असते किंवा डोंगरात कुठंतरी वारं शिरतं त्याच्यातनं पण वारा आवाज येत असतो. पाण्याचे पण विचित्र आवाज येत असतात आणि आपल्याला भास होतो. काय होतं माहिती का, आपण बघा ना आपल्या एकदा कल्पनाचित्र आपल्या डोक्यात उभं राहिलं ना की मग आपल्याला सगळं तसंच दिसायला लागतं. आणि तसंच अनेक वर्ष अनेकांना झालं असं माझं म्हणणं आहे. कारण जेव्हा तुम्ही बर्फ पडले, खाली हिम आहे, स्नोफील्डमधून तुम्ही चालता, मोठे मोठे बूट असतात आमचे रेग्युलर साईजपेक्षा, त्याचा ठसा पडतो, तो माणूस पुढे निघून जातो, थोड्याने वारं सुटतं आणि त्या वाऱ्यामुळं असं झालं बरं का तो ठसा मोठा होतो. तर बर्फ आजूबाजू बरोबर तेवढंच बाजू जातं आणि मागून येणार ट्रेकर, अरे बाबा एवढा मोठा ठसा, तो फोटो काढतो लगेच. थोड्या वेळाने ठसा गायब, तो फोटो मात्र मिळाला, झालं त्याला यती आहे म्हणून सांगून टाकतो तो. असे अनेक किस्से घडलेत. कधी कधी मोठी अस्वलसुद्धा अंधारात किंवा अगदी नकळत ज्यांनी बघितली त्यांना यतीच वाटला येतो. तुम्ही जर एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला गेलात ते $50 खर्च करा, तुम्हाला यतीची कवटी बघायला मिळेल. आता ती कवटी बघा बरं कशी, अगदी तुम्हाला 2 सेकंद दाखवतात. ते खुमजुंग गावात, मग अशी म्हणलं ना त्या मुली आमच्या आहेत त्यांच्याच गावात आहे, त्यांना मी खूप वेळा विचारलं आणि मी पण बघितली ती. मी पैसे देऊन नाही बघितली, ते माझी शेर्पा ओळखीची आहेत. हा ती एका मोठ्या अस्वलाची कवटी आहे. ते पटकन असे दाखवतात, त्यांचा तो धंदाच झाला आहे. त्यांना माहिती येते म्हणलं की लोक लाईन लावत आहेत. अगदी अंधारी खोली ठेवली आणि थोडंच आपली कवटी दाखवतात, चला बाहेर, $50 घेतात. लोक जातात, हो $50 देऊन येतीची कवटी बघतात. तर मग येते आहे का नाही शेवटी. तर खरं सांगू का, हिमालय इतका प्रचंड मोठा आहे आणि हिमालयातले अनेक भाग असे आहेत की अजूनही बरं का, अजूनही तिथं मनुष्य पोचलेलं नाही. जी कांचनगंगाची मोहीम आम्ही 2019मध्ये केली, त्या कांचनगंगा शिखराच्या आजूबाजूला जवळजवळ 120 नद्यांचं, म्हणजे ग्लेशियर ज्याला म्हणू आपण, नद्यांचा उगम जो हिमालयात होतो तो ग्लेशियरमधून होतो. तर त्या ग्लेशियर 120च्या आसपास ग्लेशियर आहेत. त्यापैकी 100पेक्षा जास्त ग्लेशियरवर अजूनही मानवी पाऊल पडलेलं नाही. आणि मग असं जर असेल तर उमेश झिरपे कसं छातीटोकपणे म्हणतील येते नाही म्हणून. आता तुम्ही बघा, विचार करा, आहे नाही मला नाही माहिती. आपण पुढं जाऊयात. वनराज हिमालय असं मी याला म्हणलं आहे. तर नेमकं काय आहे हिमालयात? झाडं, पानं, फुलं आहेत, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती, हनुमान जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडले होते त्यावेळेस हनुमानाने जी संजीवनी आणली, ती हिमालयातनं ती संजीवनी वनस्पती आणली. हनुमानाने अख्खा पर्वतच घेऊन गेला तो भाग वेगळा, पण ती संजीवनी जी वनस्पती ती हिमालयात आहे. हिमालयात अनेक प्रकारचे वृक्ष आहेत, अनेक प्रकारचे. त्या ठिकाणी देवदार म्हणून जो वृक्ष आहे, तुम्ही ऐकला असेल, सगळ्यांना माहिती, देवदारचं लाकूड हा तर हिंदू धर्मामधला अत्यंत पवित्र असं झाड आहे. ह्याचं लाकूड आहे ना, म्हणजे तिथं हिमालयातली जी स्थानिक लोक आहेत ना त्यांच्याकडं तर ते छोटं लाकूड धार्मिक प्रसंगी पूजेत ठेवतात. त्याचं थोडंसं ते लाकूड जाळतात, त्याचं धूप जाळतात, इतकं त्याला महत्त्व आहे. म्हणजे देवदारचं लाकूड असल्याशिवाय तिथले धार्मिक विधी संपन्न होत नाहीत. देवदारची जंगलाच्या, आत्ता मी परवा गंगोत्रीत होतो, संपूर्ण देवदारचं जंगल आहे, प्रचंड मोठे वृक्ष असतात, फार वेगळं लाकूड आहे, अत्यंत दणकट, त्याला कीड लागतच नाही. पाण्यात फेकलं तरी वर्षानुवर्ष पाण्यात राहिलं तरी कीड लागत नाही. त्यामुळे होडीसाठी ते वापरलं जातं. रेल्वेचे स्लीपर आहेत ना ते सगळे देवदारचे असतात. पूल, दणकट पूल पूर्वी, आता ते स्टीलचे आणि त्याच्यात सिमेंट करून करतात, पूर्वी सगळे देवदारची लाकडं वापरलेली आहेत. फार वेगळं लाकूड आहे, खूप महाग आहे. ते सगळं हिमालयात तुम्हाला बघायला मिळतं. पाईन, त्याच्या खालोखाल पाईन आहे. पाईन वृक्ष जो आहे ना पण फार धोकादायक आहे, म्हणजे त्याचं एक, कारण ज्वलंत येतो, म्हणजे त्याच्यातनं एक रसायन असं तयार होतं की पटकन आग लागते. म्हणजे पाईनचं वृक्ष जर ते पेटले तर अख्खं जंगलच्या जंगल जळून जातं. ते आहेत. जुनिफर म्हणून आहे, त्याचं धूप करतात शेर्पा लोक किंवा बौद्ध धर्मीय लोक, त्याला झुडूप आहे. ते रोडोडेंड्रेन नावाचं एक वृक्ष आहे. वृक्ष पण नाही म्हणताना त्याचं बुश आहेत ती पण खूप आहेत. ओक आहे, फर आहे. भोजपत्र फार वेगळा वृक्ष आहे. आत्ता मंदा मोहिमेमध्ये केदारगंगा व्हॅलीत आम्ही होतो, सगळं भोजपत्राची झाडं होती. तिची साल निघते ना त्याच्यावरती लिहिता येतं. ऋषीमुनी पूर्वी कागद नव्हते त्याच्यावरती लिहित असत. मी 1985ला माझ्या बेसिक कोर्सला पहिल्यांदा जेव्हा हिमालयात गेलो तेव्हा माझ्या वडिलांना मी त्या भोजपत्रावर पत्र लिहून पाठवलं. ते अजून ठेवलं आहे मी. अनेक जण करतात ते, त्यालाही खूप पवित्र मानतात. म्हणजे आत्ता आमच्या मोहिमेतला वरुण म्हणून जो सिरम इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी ते भोजपत्र घेतलं. म्हटलं काय करणार? नाही म्हणलं मामा मोहीम पूर्ण आली, मी दगडू आलो गणपतीला जाऊन भोजपत्र वाहणार. म्हणलं अगदी खूप छान. तर असे ते भोजपत्राचे वृक्ष तिथं आहेत.
एक खूप मोठं असं हे वनस्पती विश्व आहे तिथलं, तर तेही बघणं, अनुभव घेणं. आता आपण पाहतोय तिथं ते डावीकडे ते भोजपुत्राचं झाड आहे, त्याची ती सालं आहेत. मी जे पाईन वृक्ष म्हणते ते अशा प्रकारचे आहेत, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात हिमालयात. आणि ही सगळी झाडं आहेत ना साधारण 9-10 हजार फुटांपासून ते 14,000 फुटांपर्यंत छोटी मोठी झाडं तुम्हाला बघायला मिळतात. आणि खूप आहे, म्हणजे ते रोडोडेंड्रनची जेव्हा फुलं जी फुलतात ना तेव्हा इतके विलक्षण आहे. म्हणजे हिमालयातले काही भाग त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये विशेषतः जगभरातनं लोक येतात ती फुलं बघायला. हिमालयामध्ये बुग्याल नावाचं एक प्रकार आहे, म्हणजे कुर्ण असतात, खरं त्याला बुग्याल म्हणतात त्या तिथली स्थानिक लोक. गवताळ कुर्ण असतात, मैल कुर्ण असतात. ती चरायला जे मेंढपाळ घेऊन जातात ना ते अनेक महिने अनेक हिमालयातल्या दाऱ्या खोऱ्या घेऊन त्यांची ते अगदी शेकड्यांनी, म्हणजे अगदी 1000-2000 मेंढ्या घेऊन फिरत असतात. म्हणजे तू कुठून आला विचार, तो काश्मीरमधून आलेला असतो मेंढपाळ. श्रीकांतजींना माहिती असेल, काश्मीरमधनं ते मेंढपाळ येतात, ते कुठे जातात, तर उत्तराखंड करून पुढे जातात. आयुष्यभर फिरत असतात, कारण वेगवेगळ्या ठिकाणी जी वनस्पती जी गवत आहे ते पण खूप पौष्टिक असं गवत वेगवेगळ्या बुग्यालची कशी ते त्यांच्या त्या जनावरांना देत असतात. म्हणजे इतके वेगळे विषय आहेत ना तुम्हाला मी सांगतो हिमालयातले. मी परत सांगतो की बोलत बसलो तर नक्की ह्या विषयावर, म्हणजे हिमालयात काय काय आहे. म्हणजे हिमालयातले मेंढपाळांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर 2 तास पुरतील इतकं आहे, इतके विलक्षण. म्हणजे हिमालयातले खूप जुने पासेस किंवा खूप रस्ते या मेंढपाळांनी शोधून काढलेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत. काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय. काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय. अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय. अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आपल्या सगळ्यांना आत्ताची कारगिलचं काय होतं तुम्हाला माहिती ना सगळ्यांना. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसलं ही पहिली खबर तिथल्या स्थानिक मेंढपाळांनी दिली सैन्याला, आपल्या भारतीय सैन्याला. तर ही खूप वेगळं सगळा तो प्रकार आहे. मेंढपाळ, त्यांची भ्रमंती, हे पण म्हणजे एक्सप्लोरच करत असतात ही सगळी लोकं. त्यांना नेमकं माहिती असतं पाणी कुठं आहे, कुठं राहायचं, राहण्याचं सेफ ठिकाण कुठे आहे, असं सगळं ते आहे. तर असा हिमालय खूप वेगळा आहे, त्याचं वनस्पती विश्व खूप वेगळं आहे. ते जाणून घेणं पण खूप छान आहे. आपण पुढे जाऊयात. रौद्ररूपी हिमालय, कारण आता एक शेवटचे 2-3 आहेत. चालेल, मी अजून एक, कारण 8:30 वाजत आले आहेत, थोडं कंटिन्यू केलं चालेल. धन्यवाद. एक रौद्ररूपी हिमालय म्हणून मला तुम्हाला काही सांगायचं तर हिमालय खूप सुंदर आहे. मी काय म्हणतो, आयुष्यात खरंच सांगतो, मनापासून सांगतो, एकदा तरी हिमालयात जा, कुठल्याही निमित्ताने जा. धार्मिक पर्यटन करायला जावा, फिरायला जावा, ट्रेकिंगसाठी जावा, तुम्ही पीक क्लाइम्बिंगसाठी, कुठल्याही निमित्ताने एकदा तरी माणसाने आयुष्यात हिमालय बघा. पूर्वी काय व्हायचं माहिती का, पूर्वी लोकांकडे खरंच पैसे कमी होते आणि लोक हिमालयातली यात्रा 4 धामची शेवटी करायची. निवृत्तीचं जे सगळं पैसे मिळायचे, म्हातारे झाले की लोक हिमालयात जायचं. आता नाही, तसं करू नका. कारण काय माहिती का, हिमालयातला प्रवाससुद्धा खूप कठीण आहे. म्हणजे बसमधून आणि तुमच्या गाडीतून जो प्रवास आहे ना तो सुद्धा त्रासदायक आहे, शरीराला कष्टदायक आहे. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस सुस्थितीत आहात शरीराने त्यावेळेस हिमालय पहा. मी काय सांगतो, तुम्ही कन्याकुमारीला म्हातारे झाल्यावर तुमचे हातपाय चालले, तुम्ही व्हीलचेअरमध्ये असू नये, पण असला तरी तुम्ही पैसे देऊन कन्याकुमारी करू शकता. पण हिमालय जर पाहायचं असेल तर तुमच्या हातापायात बळ पाहिजे, आणि ते जेव्हा असतं तेव्हा हिमालय पाहण्यात खूप मजा आहे. त्यामुळं नक्की हिमालय पहा. इतका तो भव्य आहे, इतका विलोभनीय आहे की एकदा माणूस हिमालयात जाऊन आला ना तो त्याच्या प्रेमातच पडतो, असा तो हिमालय आहे. पण त्याचबरोबर या हिमालयाचं रौद्र रूप जे आहे ना ते पण अनेक वेळा आम्ही अनुभवलं आहे, अनेकांनी अनुभवलं आहे. ते पण खूप वेगळं आहे आणि अलीकडं ते वारंवार अनुभवायला मिळतं आहे. आपण पाहिलं मध्यंतरी धौलीगंगाला जो मोठा प्रलय झाला त्याच्यामध्ये किती लोकं मेली, ते सगळीकडेच होतं आहे. हिमालयात नाही, सह्याद्रीत होतं आहे, आपल्याकडे होतं आहे. कसाही पाऊस कोसळतो आहे, ते सगळं निसर्ग चक्रच बदललं आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत, तो भाग वेगळा आहे. पण हिमालयाचं रौद्र रूप म्हणजे एक ॲव्हलांच असतो. अचानक हिमकडा कोसळतो. का कोसळतो? का त्याच्यावर साठलेलं बर्फ जे आहे ना त्याला सहन होत नाही आणि मग तो कोसळतो. तर त्याचाही अंदाज घ्यायला लागतो. त्याच्या खालून जर आपल्या मोहिमेचा रस्ता जाणार असेल तर खूप काळजीपूर्वक जायचं असतं. तर याच्यात एक ॲव्हलांचची अशी फिल्म आहे छोटी, आपण बघूयात. हा प्रत्यक्ष ॲव्हलांच होताना म्हणजे हिमप्रपात कोसळतानाचा शूट आहे, आम्ही घेतला आहे.
2012मध्ये माझा संघ 27 एप्रिल 2012 या दिवशी कॅम्प 2ला चालला होता आणि आम्ही जाताना असा हिमप्रपातवरून कोसळताना दिसला. आम्ही सगळे एक्साइट झालो, अरे आपल्याला पहिल्यांदा आयुष्यात असं प्रत्यक्ष बघायला मिळतं. आपण कुठेतरी फिल्ममध्ये बघितलं आहे, वाचलं आहे. सगळ्यांनी कॅमेरे काढले. आमच्यावरचा रिंजी शेर्पा ओरडला, म्हणला अरे आपल्याकडे अशी वेळ कमी आहे, ते कॅमेरा टाकून द्या, पहिलं सगळ्यांनी सेफ जागा बघा. आता सेफ जागा काय, खाली झोपा म्हणला, सॅक पकडून ठेवा. मी माझ्याबरोबर चेतन केतकर, रुपेश खोपडे आम्ही पुढे होतो रिंजी शेर्पाबरोबर, बाकीची माझी टीम अशीच येते मागं होते 15 मिनटं. आम्ही सगळे ओरडलो, आम्ही लगेच आडवे झोपलो जमिनीवरती. आमच्या समोर असा कोसळत होता आणि त्या शेर्पाचे शब्द खरे झाले. काही क्षणांमध्ये हा ॲव्हलांच त्याचं स्वरूप इतकं रौद्र झालं, म्हणजे सुनामीच्या लाटा असतात तसे ते बर्फाचे लोटच्या लोट आमच्या अंगावर आले. आणि सांगतो तुम्हाला 40-50 सेकंद आमच्या संपूर्ण शरीरावरनं ते लोटच्या लोट जात होते खाली. म्हणजे ते सगळा प्रकार जेव्हा मी अनुभवला तेव्हा माझ्याबरोबर चेतन केतकर होता. मी चेतनला हात धरून घट्ट पकडून राहिलो होतो. म्हणलं अजिबात हात सोडू नको, कारण त्याच्यामध्ये खूप फोर्स असतो त्याच्यामध्ये आणि तो तुम्हाला ढकलून देतो. आणि आजूबाजूला क्रेवायसेस म्हणजे हिमभेगा होत्या, त्या किती 50 फुटापासून 500 फूट खोल पण असतात. म्हणलं आपण कुठं तर इकडे गेलो तर 100% मारणार. कुणी हलू नका, एकमेकाला घट्ट पकडून, जमीन पण शक्य झाली तर पकडा. आणि तुम्हाला सांगतो, मी त्याला म्हणलं की आशिष आपलं चेतन आपण ह्याच्यात जिवंत राहू असं वाटत नाही, हे खूप प्रचंड आहे काय जे काय चाललं आहे ते. तो म्हणलं मामा असं म्हणू नका, स्वामींचं नाव घ्या, काही होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो 50 सेकंदानंतर सगळं जेव्हा शांत झालं तेव्हा आम्ही उठलो. ती आता फोटो नाही, तुम्ही आमची फिल्म बघा, त्यात आहे सगळं. तर सगळं आपण तो गिरणीतला, पिठाच्या गिरणीतला कामगार कसा माखलेला असतो पिठात, तसं आम्ही माखलेलो होतो. आणि आम्ही म्हणजे 2-4 मिनटं कोणी बोलतच नव्हतो, सगळे एकत्र जवळ आलो आणि सावरलो. पहिलं विचारलं सगळ्यांनी, सगळे ठीक आहेत का? सगळे ठीक होते सुदैवानी. आमच्या पुढं दुसरं एक शेर्पा टीम चालली होती, 15 मिनटं पुढं होती. दुर्दैवाने आमच्या अंगावर जे पडलं त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी त्यांच्या अंगावर पडल्या. त्यांच्या अंगावर मोठे मोठे खडकासारखे कडक बर्फाचे दगड पडले आणि तो शेर्पा पूर्ण जायबंदी आला. तर संपूर्ण कमरेखाली तो तुटला होता, जखमी आला. त्याचा रेस्क्यू करायला लागला, तो नंतर जिवंत राहिला. पण नशिबाने आमच्या अंगावर सगळं जे पडलं होतं ते भुसभुशीत बर्फ होतं, पावडर स्नो, आणि त्यामुळे आम्ही जिवंत राहिलो. त्या दिवशी खाली बेसकॅम्पला ज्यांनी हे सगळं प्रकार बघितला, कारण ते सगळे लोट मोठ्या प्रमाणात खाली गेले. आणि त्यावेळेस खालच्या लोकांनी भाकीत केलं की वर जी लोकं गेली त्यातलं एकही जण आज जिवंत राहणार नाही. पण सुदैवाने सगळे आम्ही सेफ होतो. मी माझ्या टीमला विचारलं की काय करायचं आता, कारण जर सगळ्यांचा थोडा धक्का बसला असेल तर आपण परत खाली जाऊ, उद्या येऊ परत वर. काही जणं मला म्हणली मामा आम्ही हा ॲव्हलांच एन्जॉय केला, आपण पुढे जाऊ. अरे म्हणलं असं काय एन्जॉय नाही, फार वेगळं होतं. पण हे कसं काय निभावलं तर ती पण वेगळी गोष्ट आहे. खूप वेगळ्या पद्धतीने या टीमचं जी मानसिक जडणघडण झाली होती किंवा मेंटल फिटनेसची तयारी केली होती ती वेगळी होती. 8000 मीटरच्या वरती मी मगाशी म्हटलं तसं तुमची मानसिक ताकद जर नसेल, इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही चढूच शकत नाही. तर असे प्रसंग फेस करायला पण खूप प्रचंड मानसिक ताकद लागते. त्यासाठी काही वेगळी सेशन घेतली होती, ते मी कधीतरी खोलात सांगेन किंवा पुस्तकात वाचा. स्वर्गीय निनाद बेडेकरांनी पण त्यातलं एक सेशन घेतलं होतं, विश्वराज बाम सरांनी पण एक घेतलं होतं आणि अजून एकाने घेतलं होतं, रमा काकू भट. आणि खूप वेगळ्या पद्धतीने गुरुकुल पद्धतीने ही अख्खी टीम 8 महिने एका ठिकाणी राहत होती. त्यांचं ब्रह्मविद्या साधक संघ म्हणून आहे, त्याचे प्राणायाम, मेडिटेशन ह्या गोष्टी सराव त्याचं चालू होतं 1.5 वर्ष. फिजिकल फिटनेस तर होताच, पण मेंटल फिटनेससाठी खूप काय काय केलं होतं, त्याचा फायदा आला. पण हे सगळं आम्ही बघितलं आहे. अशा प्रकारचे ॲव्हलांचेस होतात. नेक्स्ट ॲव्हलांच होतात, वादळ खराब होतं, खूप सोसाट्याचं वारं होतं, बर्फवृष्टी होती, अडकून पडतो आपण, काहीच करता येत नाही, असे अनेक प्रसंग होतात. पण त्याच्यानंतर जेव्हा परत सगळं वातावरण स्वच्छ होतं, ऊन पडतं आणि परत एकदा हिमालय वेगळा वाटू लागतो. तर हिमालयामध्ये काही आश्चर्यकारक रोमांचकारी गोष्टी पण आहेत. त्यातल्या अगदी तुम्हाला थोडक्यात सांगतो आत्ता. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही उदाहरणार्थ मी फक्त दाखवतो तुम्हाला. जो तो डावीकडे दिसत आहे तर ते जे आहे ते रोमांचकारी हिमालयामध्ये मी पहिली स्लाईड जे तळ दिसते ना, तर ते आपल्या इथं मंडी म्हणून जे गाव आहे, त्या मंडी हिमाचल प्रदेशमध्ये गाव आहे आणि त्या ठिकाणी ते तळ आहे. तर ते तळ काय आहे, ते का जरा प्रसिद्ध झाले जगात, तर त्या तळ्यामध्ये ना एक बेट आहे आणि ते तरंगत आहे बरं का. तुम्ही गुगलवर नंतर त्याची माहिती घ्या. प्राशर म्हणतात, कोणी पराशर म्हणतात त्या लेकला. आणि त्या तळ्यामध्ये ते एक बेट, तरंगत बेट आहे, त्याची दिशा बदलत असते, दरवेळेस ते इकडं तिकडं असतं. तर हे खूप बघण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा आहेत. म्हणजे काही जण म्हणतात की महाभारतात जेव्हा सगळं युद्ध संपलं आणि पांडव सगळे स्वर्गात निघाले तेव्हाच भीमाने तिथं आपलं कोपर लावून खणून ते तळ निर्माण केलं आणि त्याच्यात ते बेट तयार झालं. काही म्हणतात नाही, पराशर ऋषी जे होते त्यांनी तपश्चर्या केल्या आणि त्यावेळेस ते तळ निर्माण झालं. असे वेगवेगळ्या कथा आहेत.
पण अशा प्रकारचं ते एक तळ आहे. अजून एक वेगळं आहे की एक रूपकुंड म्हणून तुम्ही ट्रेक ऐकला असेल, गढवाल हिमालयात आहे आणि त्या ठिकाणी रूपकुंड जे तलाव आहे तो 14,000 फूट, तिथं एक वेगळीच घटना घडली. त्याचाही शोध अनेक संशोधकांनी, नॅशनल जिओग्राफिकनी, डिस्कवरीनी घेतला, पण आजही कारण कळलं नाही. म्हणजे एवढं आपण प्रगत आहोत पण कळलं नाही. 300च्या पेक्षा जास्त सांगाडे त्या तळ्यात आहेत, मानवी सांगाडे आहेत. त्याच्यातले 30 सांगाडे नॅशनल जिओग्राफिकनी बाहेर काढले, त्याचा तपास केला, काही समजलं नाही. छोट्या मुलापासून मोठ्या माणसांपर्यंतचे सांगाडे आणि सगळ्या सांगाड्यांचं जेव्हा तपासणी झाली, सगळ्यांचं मृत्यूचं एकच निदान आहे, सगळ्यांच्या डोक्यावरती मार लागला आहे कवटीला आणि सगळी माणसं एकाच वेळेस मेलीत. कसं झालं, काय झालं, याचा खूप लोकांनी शोध घेतला. काहींचं म्हणणं असं आहे की हे सगळे राजस्थानमधले राजाचे, एक राजा आणि एक राणी, त्याचा सगळा तो कफिला नंदादेवी तिथून जवळ आहे. तर नंदादेवीची यात्रा होती, नंदादेवीचे शिखर आहे आणि नंदादेवीचं जे मंदिर आहे त्याची एक 12 वर्षातनं एकदा यात्रा होती. त्या यात्रेसाठी हे सगळे राजपरिवार गेला आणि त्यावेळेस नेमकं खूप मोठ्या प्रमाणात तिथं बर्फवृष्टी झाली आणि त्या बर्फामध्ये गोले पडले, कधी कधी असे मोठे दगड आपल्या कसे गारा पडतात तसे बर्फाचे दगड पडले आणि सगळ्यांच्या डोक्यात पडले. तरी पण सगळेच कसे मरतील हो एका वेळेस, पण झालं तसं. ह्याच्यावर पण अनेक संशोधकांनी संशोधन केलं आहे, पण आजपर्यंत त्याचं निदान झालं नाही. ते बघण्यासारखं आहे. पण आता त्या रूपकुंडच्या जवळ जाऊन देत नाही का, आम्ही माणसं कशा आहोत तुम्हाला माहिती नाही. काही वेगळं दिसलं की ते घरून घेऊन जायचं. लोकांनी तिथले सांगाडे काउट केले, काही परदेशी लोकांनी घरी नेल्या, पार अगदी परदेशात गेल्या. मग आम्हाला समजलं की इथले एवढे एवढे सांगाडे गायब आहेत. मग आता गव्हर्नमेंटने ते सगळं बंद केलं आहे. तुम्हाला तिथं जाता येत नाही, लांबून बघता येतं फक्त, नाही तर पूर्वी तळ्यात हात घालून पण पाण्यात बघता यायचं. एक खूप मजेशीर गावात मी गेलो होतो. मी, माझी बायको, आम्ही तेव्हा फॅमिली ट्रेक होता. मलाना म्हणून गाव आहे, हिमाचलमध्ये आहे, कुलूच्या जवळ आहे. त्या गावामध्ये बरं का तुम्हाला येऊनच देत नव्हते पहिले. म्हणजे ते म्हणायचे की आमचं देशच आहे, भारतात आहेत, हिमाचलमध्ये. ती लोकं म्हणे आमचा देश आहे. अहो तुमचा कुठला देश, ते येऊनच द्यायचे नाही कोणाला. आपलं कुठलाही पोलीस, कोण अधिकारी, शासन, कोणीही आजही, तुमच्या की काही जण गेले असतील, नसतील गेले तर जरूर जाऊन या, आजही तुम्हाला जाता येत नाही. आत्ता थोडं सुरू केलं त्यांनी टुरिझम, आता ती जरा प्रगत झाली, त्यांना कळतं ही लोकं आली की आपलं. त्याची काही कारणं पण आहेत, ती आत्ता सर मोठी या व्यासपीठावर सांगण्यासारखी नाहीत. काय उद्योग करतात ते आता सध्या. पण आत्तापर्यंत असं होतं ती कुणाला येऊन त्यांचं सगळं मग सगळं कपडे त्यांचे ते बनवणार, खाणं त्यांचं तिथं सगळं ते स्वयंभू होते. म्हणजे सगळ्यात मोठी लोकशाही आपण जुनी प्राचीन म्हणली तर ही कोण लोक आहे ती. तर असं म्हणतात की ग्रीक राजा जो अलेक्झांडर जग जिंकायला निघाला होता, तो एकदा त्या ठिकाणी जेव्हा आला तेव्हा त्याची एक सैन्याची तुकडी आर्य वंशातली ती तिथंच राहिली. त्याचे वंशज आहेत ते सगळे, आजही आहेत. वेगळीच भाषा आहे त्यांची, भाषा वेगळी, त्यांचं बोलणं वेगळं आहे, त्यांचं ते खातात. जगाशी संबंध आजही नाही. आज फक्त तुम्हाला ते गावात जातात, पण तिथं गेलं की पाठी दिसते. तुम्हाला आखून दिलेल्या रस्त्याने जायचं आणि आखून दिलेल्या रस्त्याने बाहेर यायचं. तुम्ही इकडे तिकडे कुठं हात लावायचं नाही. तुम्ही नुसतं हात जरी लावला कुठल्या घराला, ती जुनी घरं आहेत सगळी त्यांची, ती संस्कृती म्हणून, तर लगेच तिथं लिहिलं आहे 5,000 रुपये दंड, अशी पाटीच आहे. आणि ते पकडतील, मारतील, तुम्हाला खातील, काय पण करतील. असं आहे ते गाव बघण्यासारखं आहे. तर अशा खूप रोमांचकारी गोष्टी आहेत या सगळ्या हिमालयामध्ये. या सगळ्या हिमालयामध्ये गिरीप्रेमींनी पण खूप वेगवेगळे कामं केलीत. मगाशी बोलण्याच्या ओघात राहिलं, पण जे मी दाखवत होतो रौद्ररूप हिमालय, नेपाळमध्ये 2015मध्ये खूप मोठा भूकंप झाला. ज्या दिवशी मी तिथं होतो काठमांडूमध्ये, 7-8 रिश्टर स्केलचा भूकंप काय मी अनुभवला आहे. मी, माझी पत्नी होती, आमचं आशिष त्या दिवशी छोट्या मुलांना घेऊन जस्ट पोचला होता आणि तो भूकंप म्हणजे अक्षरशः होडीत बसून अख्खी होडी आली, आमच्या समोर माणसं मेली. त्यावेळेस खूप वेगळे दिवस होते ते. म्हणजे खूप काय काय घडलं त्यावेळेस, मी सगळं सांगत नाही, आत्ता वेळ कमी आहे. पण मी पुण्यातून आमची एव्हरेस्टची 15 जणांची टीम तिथं बोलवली. आम्ही 15 दिवस तिथं अगदी दुर्गम भागात काम करत होतो. खूप काही बघितलं त्या सगळ्या 15 दिवसात. खूप दुर्गम भागात आम्ही गेलो, आमच्या तुकड्या केल्या, आमच्यावर डॉक्टर पण होते आमचे. आम्ही त्यांना जे काही रेशन आमच्याकडनं देता येईल, अगदी लखनौमधनं ट्रक भरून नेलं. ते सगळं आम्ही अनुभवलं आहे. उत्तराखंडमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती, 2013मध्ये खूप मोठं महाभयंकर जी काही ढगफुटी झाली, क्लाउड बस्ट, त्याच्यामध्ये 4 धामची यात्रा चालू होती. 70,000 लोक अडकली होती आणि सगळ्या मीडियाचा फोकस तिथं होता. त्यामुळे जी काही शासनाची मदत होती ती सगळी 4 धामला होती. तेवढीच हानी कुमाऊमध्ये झाली होती, पण तिकडे कोणी जात नव्हतं. आमची सगळी गिरीप्रेमी टीम, आम्ही कुमाऊमध्ये 12 दिवस काम करतो. आम्ही त्यावेळी जस्ट लोटसे शिखर मोहीम करून पुण्यात आलो होतो. पण असं घडलं की आपल्या डोंगर जे आहेत, पर्वत जे आहेत, आपलं जिथं आपण आयुष्य पण घालवलं आहे, ज्यांचं आपलं नातंच आहे असं कायम आम्हाला वाटतं, आणि तिथंच असं काही प्रसंग घडले तिथल्या लोकांवर, त्या डोंगरांवर, तर आम्ही लगेच धावून जातो. आम्ही म्हणजे गिर्यारोहक म्हणते, सगळेच गिर्यारोहक जात असतात. तर आम्ही पण गेलो आणि लोटसे मोहीम करून आलो आहे. 8 दिवसात ही घटना घडली. आम्ही सगळेजण तिथं 12-15 जण गेलो आणि काम केलं.
आणि पिठोरागड जिल्ह्यामध्ये आम्हाला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने सांगितलं की खूप दुर्गम, म्हणजे तिथून एक ट्रेक रूट एक कैलास मानसला जाणारा भारतातला जुना, त्या रूटवरती खूप गावांची कनेक्टिव्हिटी तुटली आहे, रस्ते तुटलेत, पूल तुटलेत, तुम्ही तिथं जा. आम्ही गेलो. एलागड म्हणून एक छोटं गाव आहे, त्या ठिकाणचा पूल वाहून गेला होता आणि 11 तासामध्ये जे काही आमच्या हातात मटेरियल सापडेल, टेलिफोनचे खांब वाहून आलेले जे काही होतं त्याच्यातनं आम्ही एक टेम्पररी ब्रिज तयार केला. 11 तासात कनेक्टिव्हिटी डेव्हलप केली. हे काम करत असताना एकदा असा प्रसंग झाला, पाऊस पडत होता, अख्खी टीम आमची वाहून जाती का काय अशी लँडस्लाईड झाली, पण सुदैवाने सगळे राहिलो. आणि त्या पुलामुळे पुढच्या 14-15 छोट्या गावांची कनेक्टिव्हिटी झाली. तिथं जी जखमी लोकं होती त्यांना इकडं आणता आलं. आर्मीचे कॅम्प पण उद्ध्वस्त आले होते. ते काम बघून तिथले कलेक्टर आम्हाला म्हणाले की उमेश जी, मैं आपको एक हेलीकॉप्टर प्रोवाइड करता हूँ, प्लीज़ आपकी जो ट्रेन टीम है यहाँ रख दीजिए और एक और कुछ दिन इधर रही. मी खरंच त्यांना सॉरी म्हटलं मनापासून. म्हटलं खरं खूप आवडलं असतं, पण आम्ही 60 दिवस रजा घेऊन गेलो होतो मोहिमेला आणि परत आम्ही आत्ता आलो आहे, आम्हाला खरंच अशक्य आहे, माफ करा म्हणून आम्ही परत आलो. पण अनेक वेळा लेह लडाखमध्ये पण आम्ही 2010मध्ये काम केलं, हिमालयात केलं, सह्याद्रीत आम्ही करतच असतो. या ठिकाणी जी काय आपत्ती येते, पण गिर्यारोहक म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हाला जे ट्रेनिंग दिलेलं आहे, आम्हाला जे येतं आहे त्याच्यातून समाजासाठी एक करणं म्हणजे आमचं कर्तव्य आहे. या भावनेतूनच ते काम चालू असतं. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. शेवट आपण जाऊया देवभूमी हिमालय. खरंच मी म्हटलं तसं हिंदू धर्मात, बौद्ध धर्मात या हिमालयाचं महत्त्व जे आहे ते खूप वेगळं आहे. आपण तुम्ही गेला असणार, तुम्ही उत्तराखंडमध्ये आहे, हिमाचलमध्ये सगळीकडं असं पाट्या दिसतात. ऋषिकेशला गेलं की सुरू होतं हरिद्वार, देवभूमी में आपका स्वागत आहे, अनेक ठिकाणी बघायला मिळतं. आणि ते खरं आहे, देवांचा वास आपण सगळ्यांमध्ये. हिमालयमध्ये प्रत्यक्ष भगवान भोलेनाथाचं, शंकराचं घर आहे, ते त्यांचा वास आहे. तिथं कैलास मानस सरोवर आहे. अनेक हिमशिखरांना पवित्र शिखरं म्हणून मानलं जातं. नंदादेवी, कंचनजंगा ही देवीचा अवतार मानला जातं. 5 शिखरं आहेत, त्याच्यावरती 5 शिखरांवरती 5 वेगवेगळ्या गोष्टी अशी मान्यता आहे तिथल्या लेपच्या लोकांची. एकामध्ये धान्य आहे, एकामध्ये मीठ आहे, एकामध्ये औषधं आहेत, एकामध्ये द्रव्य आहे. असं मान्यता आहे की जर हे जग जेव्हा बुडेल तेव्हा ते 5 शिखरांमधला साठा मिळेल आणि त्यातनं परत मानव जो आहे तो जिवंत राहील, असं मान्यता आहे. त्याची पूजा केली जाते. तर अशी अनेक शिखरं आहेत, ज्याला छोटा कैलास, आदी कैलास, गौरीशंकर, स्वर्गरोहिणी म्हणजे इथून पांडव प्रत्यक्ष स्वर्गात गेले ते पीक आहे. शिवलिंग शिखर आहे, मेरू पर्वत, तुम्ही पुराणात वाचला असेल, मेरू पर्वत जिथं तपोवन म्हणून शिखर आहे शिवलिंगच्या बाद, जिथं तपोवन 14,000 फुटांवर, तिथं प्रत्यक्ष ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली पूर्वी. आपल्या पुराणामध्ये, वेदामध्ये सगळं त्याचं वर्णन आहे, ग्रंथांमध्ये ते सगळं आहे, ते वर्णनं आहेत, ती जागा आहेत, ते सगळं आहे. मग हे आम्हाला बघायला मिळालं का नाही, तर नक्की अनुभवायला मिळालं का, तर हो, एकदा कधीतरी. म्हणजे तुम्ही म्हणाल साधू आहेच आहेत, पण तुम्हाला सांगतो आत्ता जे काही साधू बिधू महाराज मठ आहेत ना, म्हणजे मी माझं आपलं प्रामाणिक मत आहे, बरेचसे बंधूच आहेत त्यातले. खूप भाग्य पाहिजे आहेत, काही खरे तपस्वी आहेत, पण ते दिसणं खूप कठीण आहे. म्हणजे कुठंतरी खूप दुर्गम भागात आहेत, पण बाकी सगळे गंगोत्रीच्या आसपास बसलेत ना, ते रागबीकपासून ते बोगस आहेत. आमचे मित्र सांगतात, राजेश नेगी म्हणून माझा मित्र, तो परवा म्हणला, मामाजी ये साधू बिधू बाबा लोग हैं ना, ये सब बंडल है. म्हणलं एक कुछ नहीं, ये हरियाणा इधर उधर यूपी में आपके डाका डाल के आते, चोरी करते, इधर आके बैठ जाते, उनका जिंदगी चला जाता है. म्हणले भीक मागणारे जे आहेत ते सगळे बंडल आहेत, पण खरे तपस्वी पण आहेत नक्की. त्यांच्यामुळं काय चाललं आहे म्हणतात आपण, जे काय आता सगळं एवढं पापाहून पण आपण जेवण असं काहीतरी आहे म्हणतात सगळे. पण त्यातला एक अनुभव आम्ही घेतला. शिवलिंग मोहीम होती 2007मध्ये, आमच्या संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि आम्ही शिवलिंग शिखरावरती गेलो. तपोवन जी जागा आहे 14,000 फुटांवर त्याचा बेस कॅम्प लागतो, त्या ठिकाणी मी आणि अजित ताटे, माझा अजून एक सहकारी, तिथं एक साध्वी होत्या, महिला होत्या. त्यांची तिथं तपश्चर्या एका गुहेमध्ये त्या करत असत. अनेक वर्ष ते तिथं राहत होते. त्यांना जेव्हा भेटायला आम्ही गेलो तेव्हा थोड्या वेळाने त्यांनी बोलायला सुरुवात केली, जास्त बोलत नसत, पण हळूहळू मी रोज तिथं जायचो तेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. आम्ही त्यांना खूप प्रश्न विचारतो की तुम्ही इथं राहता, काय करता? ध्यान करते,
तपश्चर्या करते, बस असंच बोलायच्या. ती जागा बघितली, म्हटलं तुम्ही इथं कंटिन्यूस तिथं 15-20 वर्ष त्या राहत होत्या. म्हटलं तुम्ही कशा काय राहता इथं, जिथं तुम्ही राहताय त्याच्यावर 25 फूट बर्फ पडतं विंटरमध्ये, तुम्ही कसे काय जेवण काय नाही गुहेत राहते. म्हटलं खातं काय काय तुमच्यासारखे लोक देतात, त्यातलं किती लागतं खायला. म्हटलं असं कसं सारखं लागतं. ते म्हटलं तुम्हाला लागतं आम्हाला नाही लागत. त्यांनी असं सांगितलं की या हाताच्या मुठीमध्ये जेवढं मावतं तेवढंच अन्न लागतं माणसाला. आपण जिभेचे जोडले आपलं खात असतो सकाळपासून रात्रीपर्यंत, पण एवढं अन्न पुरेसं आहे. आणि मग त्यांनी जे सांगितलं की एका वेगळ्या लेवलला साधनं जेव्हा करतात ही लोकं, त्यावेळेस या पंचमहाभूतात आपण जे म्हणतो ना ते सगळं घ्यायची त्यांची ताकद येते. हवेमध्ये पण बाष्प आहे, पाणी, ते सगळं ते घेऊ शकतात आहे. तुम्हाला मी खोटं सांगत नाही. 2007मध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी आमच्याकडे सॅटेलाईट फोन वॉकीटॉकी काही नव्हतं, ट्रंक कॉल करायचं म्हटलं तरी आम्हाला उत्तर काशी लिहायला लागायचं. त्यावेळेस त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्या साध्वीने आम्हाला अमेरिकेचं धोरण, त्यावेळेसचं परराष्ट्र धोरण भारताबद्दल काय हे आम्हाला तिथं सुनावलं. हे खोटं नाही बरं का, मी ते लिहिलं आहे सकाळमधल्या एका आर्टिकलमध्ये, रेकॉर्ड केलं मी. तर असं काही विलक्षण आहे, अशी लोकं पण आहेत, अजूनही आहेत, पण दुर्मिळ आहेत ती बघणं त्यांना. तर असं ही देवभूमी हिमालय जी आहे ना खूप वेगळं आहे. यामध्ये खूप पवित्र ठिकाणं आहेत. कैलास मानससारखं हे पवित्र शिखर आहे. अनेक जण हल्लीमध्ये काय आता ते व्हॉट्सअपनी सगळं गोंधळ झाला आहे, चांगलं पण आहे वाईट पण आहे. त्याच्यावर मध्ये एक फिल्म होती कैलास मानस, इस पर्वत पे अभी तक किसी ने क्लाइम नहीं किया, अशक्य आहे, मानवाला शक्य नाही. मग ते चॅनलवाले न्यूजपेपरवाले मला फोन करा, मग का म्हणजे खरंच अवघड आहे का, हे शिखर कोणी चढलं नाही का, चढणार नाही. अहो असं काय, ते पवित्र शिखर आहे, त्याच्यावर पाठ ठेवणारच नाही कोणी गिर्यरोहक. नाही कोणीतरी प्रयत्न केला आणि मग ती सगळी लोकं मेली. तसं काही नाही आहे, ते पवित्र शिखर आहे. आणि खरंच आहे, अशी अनेक शिखरं आहेत की जी धार्मिक आहेत आणि गिर्यारोहक पण त्याचा आदर करतात आणि त्याच्यावरती चढाई करत नाहीत. त्यापैकी एक कैलास शिखर आहे, अत्यंत पवित्र असं आहे, जे सध्या तिबेटमध्ये आहे. हिमालयाच्या कुशीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केदारनाथ, बद्रीनाथ, 4 धाम आहेत, गंगोत्री, यमुनोत्री. खरंच ते पण खूप चांगल्या यात्रा आहेत सगळ्या, खरंच करा. त्याच्या नुसती यात्रा करू नका, जाऊन तिथं आपलं डोकं ठेवून येऊ नका. खरं मी आपलं थोडं माफ करा तुम्हाला, असं तुम्ही म्हणा झिरपे आपल्यासारखे काहीतरी सांगतात, उपदेश देतात, पण अनुभवातूनच सांगतो आहे की लोक जातात ते तिथं केदारनाथला जातात, मंदिरावर डोकं ठेवतात. काय ते मंदिर कसं झालं, कधी बांधलं, कसं आहे ते मंदिर, एवढा मोठा 2013मध्ये प्रलय झाला, त्या मंदिराचा दगडही हल्ला नाही, दगड पण हल्ला नाही. बघा तुम्ही आजूबाजूला त्याच्या सगळं वाहून गेलं आहे, आजूबाजूचं वाहून गेलं आहे, त्या मंदिराचा दगडही हल्ला नाही. काय वास्तुशास्त्र असेल, काय आहे, विलक्षण आहे सगळं. अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. त्या थोडं तिथं गेलं की पहा, गंगोत्रीचं मंदिर कुणी बांधलं आहे, फक्त बघा नेपाळच्या एका राजाने बांधलं आहे. हजारो वर्षापूर्वी ते गंगोत्रीचं मंदिर बांधलं आहे. इतकं वेगळं मंदिर आहे, तुम्ही जर तिथं गेला तर इतकं विलक्षण वाटतं ते सगळं. म्हणजे ते दर्शन घेणं, तिथल्या चालीरीती, सेमवाल म्हणून पुजारी आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यात ते तिथं करतात. मग विंटरमध्ये हे गंगोत्रीची डोली तिथून निघते आणि खाली दुसऱ्या गावात धाराली म्हणून गाव आहे तिथं येते, मुखवा म्हणून आहे, तिथं असंच असं मंदिर आहे. आणि मग देवीचं वास्तव्य 6 महिने तिथं असतं. ते मंदिर व्हिजिट करा, तिथली प्रथा जाणून घ्या, तिथली माणसं बघा काय काय चालतं ते बघा, खूप वेगळं आहे सगळं. तर याबाबत खूप काही सांगण्यासारखं आहे. अनेक शिखरांना पवित्र म्हणलं आहे, गौरीशंकरसारखं आहे, नेपाळमध्ये पशुपती आहे. हे जे 4 धाम आहेत ना, तर केदारनाथ, बद्रीनाथ, म्हणजे सगळ्यांना केदारनाथ म्हणजे त्या म्हशीचं, म्हणजे भगवान शंकर त्या ठिकाणी जे होते आणि तेव्हा पांडव चालले होते स्वर्गात. आता भगवान शंकरांना आवडलं नव्हतं अशी आख्यायिका आहे की यांनी एवढा काय नरसंहार केला, मला यांचं तोंड बघायचं नाही. भगवान शंकर म्हणले आणि पांडव तर चाललेत, म्हणून पटकन भगवान शंकरांनी एका म्हशीचं रूप घेतलं, कारण तिथून तो कप चालला होता. पण भीम चतुर होतं, त्याने ओळखलं की भोलेनाथ इथं आहे आणि भीम त्यांना पकडायला गेला आणि ते तिथून सटकले भगवान शंकर. त्याची जी शेपूट आहे ते म्हणजे केदारनाथ आहे, मग म्हशीचा पृष्ठभाग म्हणजे बद्रीनाथ आहे. बरीच आख्यायिका आहे ती. केदारनाथ शंकराचं आहे, विष्णूचा अवतार, विष्णूचं स्थान म्हणून बद्रीनाथला बघितलं जातं आणि मूळ शंकर पशुपतीला आहे, असं ती बरीच आख्यायिका आहे. तर हे सगळं त्या ठिकाणी जाणं, बघणं, त्या लोकांकडनं ऐकणं खूप मजेशीर असतं. खूप वेगवेगळ्या गोष्टी लोक कथातल्या माध्यमातून किंवा त्यांच्या अनुभवातून ती लोकं सांगत असतात, ते मी करत असतो. असंच बौद्ध धर्माचं पण खूप मोठं तिथं पगडा आहे सगळं हिमालयामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी मॉनेस्ट्रीज आहेत, त्या मॉनेस्ट्रीमध्ये ते लामा लोक आहेत. आपल्याकडचं वेद पाठशाळा आहेत आणि लहान मुलं ती सगळी शिकायला जातात. तसे लामा लोक अगदी लहानपणापासून आहे, ते सगळं खूप विलक्षण आहे. आता खोलात जात नाही कारण बराच वेळ होत आला आहे. शेवटालाच येतो अगदी असा हिमालय खरंच खूप वेगळा आहे. खूप गोष्टी आहेत त्याच्यात सांगण्यासारख्या. ह्याच्यावरती मी एक पुस्तक आता लिहितो आहे, येईल अजून एक 6 महिन्यांनी येईल. म्हणजे हिमालय काय, म्हणजे चढाई आहेच आहे, पर्वत आम्ही जे करतो आहे गिर्यारोहणाचे, त्याच्या गोष्टी, त्याचे थरार सगळे आहेत, पण ह्या ज्या गोष्टी आहेत खूप विलक्षण आहे.
विल्सन, औलिया विल्सन मला आत्ता समजलं. मी गंगोत्रीला गेलो होतो. गंगोत्रीच्या अलीकडं हर्सिल म्हणून ठिकाण आहे जिथं माझा बेसिक कोर्स चालू होता. पण तिथली एक गोष्ट मला आत्ता समजली. एक खूप विलक्षण ब्रिटिश माणूस होता विल्सन म्हणून, आणि तो तिथं 200-250 वर्षापूर्वी सेटल झाला आणि तिथला राजाच झाला. कारण त्यांनी ते देवदारचं महत्त्व ओळखलं आणि ते देवदारचे झाडं कापून त्यांनी जेवढा स्वतःची टांगसा छापून नाणी पाडली त्या माणसाने आणि तिथं राज्य केलं. पुढं त्यांनी खूप तिथं त्रास पण दिला लोकांना. पण त्याच्या कथा पण विलक्षण आहे. डलहौसीमध्ये आपलं मसुरीमध्ये त्याची बँक आहे स्वतःची. मसुरीमध्ये आजही त्याचं थडगं आहे. पुढं विनाश झाला त्याचा, कारण त्याला शाप दिला लोकांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी, की तू एवढं जंगल तोडलं देवाचं तर तुझा अंत वाईट होईल. तिथल्या स्थानिक मुखावामधल्या, मी जे सांगितलं गंगोत्रीचं टेम्पल आहे, तिथल्या मुलीशी लग्न त्यांनी केलं. खूप त्याची विलक्षण कथा आहे. विल्सन पहाडी राजा म्हणून गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल ऐकायला मिळेल. अशा खूप काही आहे. भारतीय सैन्य दलाबद्दल पण मला बोलायचं होतं. खरं तर हिमालयामध्ये जे भारतीय सैन्य दल आहे ते खूप वेगळी कामगिरी करतं. आम्ही फक्त ना जास्तीत जास्त 60-70 दिवस हिमालयातल्या मोहिमा केल्यात. पण आपले सैनिक 6-6 महिने सियाचीनला 22,000 फुटांपर्यंत आमच्यासाठी तिथं रक्षण करतात, स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन. खूप वेगळं आहे. तर खूप काही सांगण्यासारखं आहे हिमालयाबद्दल. मी जसं म्हटलं तसं माझ्या आवडीचा विषय आज इथं बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं. मी आशिषलाही घेऊन आलो. खरंच मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार आहे. परत सांगतो, मलाच वाटतं की मी ब्रेक घेतला आहे. मला थांबायचं नसतं हा विषय, पण थांबणं पण महत्त्वाचं आहे. कारण आपण शांतपणे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. 2 तास जवळजवळ होत आलेत आणि मला माहिती आहे थांबलं पण पाहिजे. पण नक्कीच याच्याबद्दल काही अजून तुम्हाला वाचायचं असेल तर माझी एक 5-6 पुस्तकं लहान मुलांसाठी पण मी मराठी आणि इंग्लिशमध्ये छोटी पुस्तिका केली आणि ती पुस्तिका पण चांगली आहे लहान मुलांना. शेवटी मला एकच सांगायचं आहे की कशासाठी आम्ही हे सगळं करतो. या संगमनेरमध्ये पण अनेक गिर्यारोहक आहेत, खूप तळमळीचे कार्यकर्ते आहेत की जे हे सगळं वाढावं यासाठी प्रयत्न करत आहेत. गिरीप्रेमींनी पण पुण्यामध्ये गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग सुरू केली आहे आणि या विषयाचा पहिला डिप्लोमा कोर्स आम्ही सुरू केला. म्हणजे आता गिर्यारोहण किंवा ॲडव्हेंचर हे अभ्यासाचा भाग केला आहे आणि कशासाठी करतो हे खूप महत्त्वाचं आहे. का एवढी रिस्क घ्यायची आणि प्रत्येकाने असं गिर्यारोहण करणं म्हणजे एव्हरेस्ट चढणं असं नाही बरं का. गिर्यारोहण ही खूप मोठी व्याख्या आहे. ह्याची सुरुवात भटकंतीपासून, म्हणजे तुम्ही तुमच्या घराजवळची एखादी छोटी टेकडी जरी चढलात तरी ते गिर्यारोहणाची सुरुवात आहे. आणि मग पुढे जाऊन काही लोक प्रस्तारोहण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग करतात. ते थोडं साहसी आहे. त्याच्यासाठी शिक्षण घेणं, ट्रेनिंग घेणं, सराव करणं गरजेचं आहे. हिमालयातलं पदभ्रमण, हिमालयातलं पर्वतारोहण पण वेगळं आहे. त्याच्यासाठी पण ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीचं इक्विपमेंट वेगळं आहे, सराव करणं. पण हे कुणीही करू शकतं, कुणीही. अगदी तुम्ही पण करू शकता, 100% करू शकता. मला मगाशी कोणतरी म्हटलं, माझा मित्र वामन भेटला, म्हणला मी बेस कॅम्पपर्यंत दिलं. म्हटलं बेस कॅम्पपर्यंत नाही, जर तू मनात आणलं तर तू तेही करशील. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. पुण्यामध्ये आबासाहेब महाजन हे जे गृहस्थ होते, अनेकांना ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं आपल्या महाराष्ट्राचं. 96 वर्ष 7 महिने, म्हणजे जसे बाबासाहेब आहेत तसे आबासाहेब होते आम्हाला. 96 वर्ष 7 महिने एवढं वय असताना त्यांचं निधन झालं 3 वर्षापूर्वी. आणि त्यांचं निधन होण्यापूर्वी 6 महिने आधीपर्यंत, म्हणजे 96 वर्ष असेपर्यंत आबासाहेब महाजन दर रविवारी नगर रोडला राहायचे. तिथून पहाटे 4:30च्या बसनी सिंहगड पायथ्याला यायचे आणि सिंहगड चालत चढायचे. अवघड आहे सिंहगड चढणे, एकदा येऊन बघा. 96 वर्षापर्यंत बरं का. आबासाहेब 2012च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी आम्ही एक खूप मोठी मोहीम लोकांना अपील केलं होतं की तुम्ही इकडे सगळेजण कळसुबाईला या, त्या ठिकाणी या मोहिमेसाठी चढाई करा. संपूर्ण महाराष्ट्रातून 7 वर्षाच्या मुलीपासून आबासाहेब ते 90 वर्षाचे असतील त्याच्या कमी, अशी 407 लोक आली होती. कळसुबाईवर आम्ही एक झेंडा ठेवला होता, मोठा फ्लॅग. त्याच्यावर तुम्ही सही करा आणि तुमच्या सहीचा बॅनर आम्ही प्रत्यक्ष एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर घेऊन जाऊ आणि त्या अर्थी तुमचा या मोहिमेत सहभाग, अशी कल्पना होती. 407 जणं अख्ख्या महाराष्ट्रातून आली. काही लोकांनी ठरवलं होतं की पायथ्यापर्यंत येऊ, खाली आणला बॅनर की सही करू. पण ज्यावेळेस आबासाहेबांनी चढायला सुरुवात केली कळसुबाईला, त्यावेळेस सगळेच्या सगळे 407 जणं वरती आले. असा विलक्षण माणूस होता. त्यांना जर तुम्ही बोलवलं असतं ना कधी असते तर नक्की आले असते. पण असे उभे राहिले ना तर असे सरळ उभे राहायचे. असं पांढरं शुभ्र धोतर, सदरा, चष्मा येते नाही. हे बाकी आजार बिजार तर कुठलेच नाही, हे शरीर आजार तर कुठलेच होते. पण बोलायला लागले की असे बोलायचे ना की ती एनर्जी बघून आम्हाला असं स्फूर्ती यायची. त्यांना नुसतं बघून पण स्फूर्ती यायची. मी प्रत्येक मोहीम करून आलो की मला फोन यायचा. पुण्यातल्या नगरवाला स्कूलचे संस्थापक प्रिन्सिपल होते, उमेश गॉड ब्लेस यू म्हणायचे. पहिलं वाक्यात म्हणायचे खूप छान करताय. तर ही शक्ती कुठून आहे, ही ऊर्जा कुठून आहे, आबासाहेबांनी विचारलं तर आबासाहेब याचं सगळं श्रेय गिर्यारोहणाला द्यायचे. आम्ही त्यांना आमच्या इन्स्टिट्यूटचा पहिला जीवनगौरव पुरस्कार दिला होता. बाबासाहेब पुरंदरे आणि
आबासाहेब माझं, त्यांची मुलाखत राज ठाकरेंनी घेतली होती. असा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता. तर अशी लोकं आहेत. अजून एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, मला माहिती, सगळ्यांना माहिती असेल. मोठं हॉस्पिटल आहे, 4,500 लोकांचा स्टाफ आहे तिथं, अगदी आया बसून डॉक्टर सर्जनपर्यंत. आणि याचं सगळ्याचं नेतृत्व डॉक्टर धनंजय केळकर करतात. स्वतः सर्जन आहेत. आता किती व्याप असेल, किती ताण असेल विचार करा. तर डॉक्टर स्वतः ॲव्हिड माउंटेनियर आहेत, वाईल्ड फोटोग्राफर आहेत. अनेक गोष्टी डॉक्टरांना निसर्गात करायला आवडतात आणि करत असतात. त्यांचं आयुष्य बिझी आहे. सकाळी 4-4:30ला दिनक्रम सुरू होतो. खूप काटेकोर आहेत सगळ्या बाबतीत. तर एक 7-8 वर्षापूर्वी डॉक्टर काम करत, स्वतः सर्जन आहेत, काम करत असताना डॉक्टरांच्या छातीत दुखायला लागलं आणि डॉक्टरांनी लक्षात आलं त्यांना काय झालं आहे. त्यांनी पटकन सहकार्याने सांगितलं मला ओटीत ॲडमिट करा आणि ऑपरेशन करा. ते बायपास झाली त्यांची, हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर 3 वर्षांनी डॉक्टरांनी मला फोन केला. डॉक्टर म्हणले उमेश मला तुला भेटायचं आहे, कुठे भेटत? म्हणलं मी येतो डॉक्टर. आणि मंगेशकर हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये आम्ही भेटलो. 2 तास गप्पा मारल्या आम्ही. आणि डॉक्टर मला म्हणाले मला स्टोक कांगरी नावाचं एक पीक चढायचं आहे, जे आपल्या लेह लडाखमध्ये 20,000 फुटाचं पीक आहे, ते मला चढायचं आहे. मी म्हटलं डॉक्टर, सगळं त्यांचं ऐकून घेतलं. म्हटलं 100% तुम्ही ते पीक चढणार आहात, कुठं मेडिकली थांबायचं मी सांगायला नको. आणि त्यांची तयारी आम्ही सुरू केली. डॉक्टर शिखर चढून आले 20,000 फुटाचं. पुण्यात आल्यानंतर गिरीप्रेमीच्या आफ्टरवर्डच्या ऑफिसमध्ये आम्ही छोटा कार्यक्रम केला कॉफी पानाचा. आणि डॉक्टरांना डॉक्टर बोलत होते आमच्या सगळ्यांची. डॉक्टरांनी एक वाक्य सांगितलं, ते मी आवर्जून सगळीकडे सांगत असतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आम्ही कशासाठी करतो. डॉक्टर म्हणले 3 महिन्यातनं 8 दिवस मी माझ्या स्वतःसाठी ठेवतो. आणि ते स्वतःसाठी जेव्हा ठेवतो त्यावेळेस मी कुठेतरी हिमालयात, युरोपमध्ये, सह्याद्रीत, मला जिथं जमेल तिथं 8 दिवस जातो आणि हे सगळं गोष्टी करत असतो. पण मला काय मिळतं जेव्हा मी परत येतो ना, तेव्हा पुढचे 3 महिने काम करण्याची मला ऊर्जा मिळते. तर गिर्यारोहण ही अशी खेळाच्या पलीकडची जीवनशैली आहे. याच्यामध्ये हा खेळ आहे, नक्की धाडसी खेळ आहे, पण ह्याच्यात कॉम्पिटिशन नाही, ह्याच्यात एज लिमिट नाही आहे. कुणीही याच्यात येऊ शकतं. तुमचे छोटे गुडघे दुखत आहेत, छाती दुखत आहे, काय मी सांगतो मला काही होणार नाही. तुम्ही फक्त मनात आणा छोटी तिकड. आणि ते केल्यानंतर काय मिळतं ना, काय मिळतं हा प्रश्न परत महत्त्वाचा. काय मिळतं तुम्हाला? चढतावर जीव घालता, पैसे नेता. तुम्ही जेव्हा तुमच्या हातापायाला त्रास होईल, जरा एखादी छोटी टिकडी, नक्की अंग दुखणार आहे. वर पोचल्यानंतर, कारण प्रत्येक पाऊल टाकताना तुम्ही धाडस करणार. आणि वर जेव्हा तुम्ही पोचता ना, त्यावेळेस तुम्हाला जे वाटतं ना, तुमच्या भावना तुम्हाला बदलून टाकतात. अरे मी हे करू शकलो, मी हे करू शकते, ही जी भावना तुम्हाला चेंज करते, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवते. परदेशामध्ये काय झालं माहिती का, परदेशामध्ये हे सगळं त्या लोकांनी खूप पूर्वी ओळखलं आहे. आणि म्हणून तिथं बघा तुम्ही शनिवार रविवार लोक वाटेल ते करतात, बंजी जम्पिंग करतात, स्कुबा अगदी सहज करतात. आमच्या भाषेत सगळं आचरटपण आहे, काय पैसे घालवायचे, गरीबाचं टी व्ही बघायचं, वडापाव खायचं, हे कोणी सांगितलं? 4 दिवसाच्या बाळाला तलावामध्ये टाकतात पोहायला परदेशात. आम्ही 4 महिने त्याला ते खोलीतनं धूप दे सारखं शेक काढत नाही. आम्ही कसे धाडसी होणार? आम्हाला आजी, थंडी पडली आजी म्हणते आमची 2 कान टोप्या काल. पाऊस पडला तर काका म्हणतो जाऊ भिजशील, सायकल वडील म्हणतो चालू नको पडशील. मग करू काय, नको करत आम्ही मोठे होतो. आता आमचं काय चुकलं, आम्ही मोठे, आम्ही अभ्यासात हुशार. तुम्ही कुणालाही विचारा मार्क किती आहेत, तर 90% आता ऐकायला मिळतं बघा, 80-90, त्याच्या खाली नाहीच मार्क, सगळेच हुशार आहेत. आणि मग आम्ही जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात काहीतरी काम करायचं, धंदा करायचा, उद्योग करायचा, नोकरी करायची, आता मात्र तेच काका मामा सगळे म्हणतात वडील तू धाडस कर बरं का. कुठून आणायचं, विकत मिळतं का? स्वामी विवेकानंद म्हणायचे की माझा देश बलवान झाला पाहिजे. कसा? पुस्तक वाचून होणार आहे का? पुस्तकांचं महत्त्व आहे, मी नाही म्हणत नाही, पण नुसतं पुस्तक वाचून धाडशी होणार नाही, कृतीची आवश्यकता आहे. आणि मला असं काय म्हणतं की असं कृती करण्याचं योग्य ठिकाण गिर्यारोहण आहे. तुम्हा आम्हाला सहज, तुम्ही एखादा सैनिक बघा ना, तुमचा मित्र जेव्हा येतो ना, तुमच्या माझ्यासारखा असतो, त्याला भेटलं कसा तो डिसिप्लिनमध्ये असतो, कसल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो, कारण तो ट्रेनिंग घेतले त्यांनी. तशा प्रकारची व्यवस्था गिर्यारोहणात आहे. म्हणून गिर्यारोहण करा. आणि ते करा म्हणजे सगळ्यांनी एव्हरेस्ट उद्यापासून चढायचं घेऊ नका, छोटं हाईक करा. तुमच्या आजूबाजूला इतके गड किल्ले आहेत, इतके लोक आहेत इथं तुम्हाला सांगणारी, वाट दाखवणारी, खूप मजा येते. बघा तुम्ही एकदा जाऊन या, तुमचं आयुष्य बदलून. आम्ही चौकोन मारून घेतलं, एवढं काम मी छान करतो, बस ह्याच्या पलीकडे करणार. अरे नाही, तू करून बघ, ते चौकोन तोड. तुझ्या अंगात एवढी प्रचंड क्षमता आहे, तू वाटेल ते जाणीव तुम्हाला ते अशा गोष्टी केल्यावर होतं. आणि म्हणून आपल्याला कळतं आपलं गणित, फिजिक्स हे सगळे अभ्यासाचे विषय आहेत ना, ते असुदेश आहेत. हे शिकून तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात तुम्हाला किती फायदा आला तुम्हाला माहिती आहे. पण ह्या गोष्टी बाहेरची लोक करतात आणि ती पुढे जातात, त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढती. हे आपल्याकडे पण आता आलं आहे. आणि म्हणून आपल्या सरकारने नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. ह्याला प्रोत्साहन द्यायची गरज आहे. विशेषतः आपल्या नवीन पिढीला हे लहान मुलांनी असं केलं पाहिजे, यासाठी आम्ही खूप काम करतो आहे. GGM.in आमच्या साईटवरती जा. नेक्स्ट त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सगळं या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि यामध्ये जर तुम्हाला काही मदत लागली तर नक्की मला कळवा. आमची सगळी टीम तुमच्यासाठी आहे.
परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माफी मागतो. खूप वेळ झाला आहे मला माहिती आहे, पण म्हटलं ना माझ्याच आवडीचा विषय आणि त्यासाठी तुम्ही मला नेमकं बोलवलं आहे, त्यामुळंच थोडा तुमचा जास्त वेळ घेतला. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.